यात्रा ज्या हेतूपूर्ती करता करायच्या असल्याचं हेतू साध्य झाल्याचं प्रभूच्या चेहऱ्यावर तेज दिसतं. प्रभूच्या मनामध्ये वैराग्याचा संचार झाला आणि आता कुठेही मन रमेल. तेवढ्यामध्ये आता पुढच्या घटना कशा घडतात. आजच्या कथेचे महत्त्वाचे विषय असे आहेत. गुरु विश्वामित्र हे आपल्या आश्रमामध्ये यज्ञाचं आयोजन करतात. काही महान प्रतापी राक्षस त्या यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतात. त्या यज्ञ संरक्षणासाठी प्रभूची मागणी करण्याकरता राजा दशरथाकडे विश्वामित्र भगवान शंकराच्या संकेतानुसार येतात आणि त्या आश्रमाच्या रस्त्याला जात असताना कोणकोणत्या घटना घडतात, ताटिका कशी बनते, ताटिका कोण असते, ताटिकेचा जन्मात व्यक्ती असतात, त्या नाथ महाराजांच्या लेखणीच्या अनुषंगाने जिथपर्यंत आपल्याला पाहता येईल वेळ मिळेल तिथपर्यंत आपण पाहणार आहोत. आणि पुढे गुरु शिष्याचा अन्योन्याश्रित संबंध कसा असतो, शिष्य कोणाला करावं, शिष्याची लक्षणं काय, गुरुची लक्षणं काय, याचा हा सुंदर अशा प्रकारचा भाग नाथ महाराजांनी आपल्या रामायणामध्ये चित्रित केलेला आहे. आणि तो आपल्या सांप्रदायिक लोकांकरता इतका महत्वाचा आहे की आपल्याला आपला परमार्थ सिद्धीला जावा असं वाटत असेल तर या अध्यायाचं तुम्ही दररोज पारायण केलं तरी काही हरकत नाही. गुरु विश्वामित्रांनी आपल्या आश्रमामध्ये यज्ञाचं आयोजन केलं, परंतु त्या परिसरात राहणारे काही महान प्रतापी राक्षस, त्या राक्षसांची नावं आता समोर ठेवतो. सुबाहू आणि मारीच हे त्या यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करायचे. आता सुबाहू आणि मारीच हे कोणाची पोर आहेत, यांची कामं पुढे कशी आहेत हे आता आजच्या कथेच्या अनुषंगाने तुमच्या कानावर येणारच आहे. कारण या राक्षसांची नाते होते आपल्याला ध्यानात ठेवणं जरुरीच आहे. कारण सुबाहू कोणाचा मुलगा, मारीच कोणाचा मुलगा, कारण हा मारीच आपल्याला पुन्हा पंचवटीत भेटणार आहे, सुबाहू आजच मरून जाणार आहे. गुरु विश्वामित्र विचार करतायत की या राक्षसांना आपण मारू शकतो, परंतु आपण शस्त्र संन्यास घेतलेला आहे. शस्त्र संन्यास घेतलेला असल्या कारणाने पुन्हा शस्त्र हातात जर आपण धरलं तर कदाचित आपल्या व्यक्तिमत्वाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. पुन्हा विचार करतायत की आपण नुसतं डोळे उघडून या राक्षसांकडे बघितलं तर यांची राख रांगोळी होईल, कारण 60,000 वर्षाची तपश्चर्या पाठीशी आहे. परंतु या राक्षसांना जर शाप देऊन जाळलं तर 60,000 वर्षाची तपश्चर्या लयाला जाऊ पाहते. करावं तरी काय, राक्षसांना मारल्याशिवाय यज्ञसिद्धीला जाणार नाही. गुरु विश्वामित्रजी ध्यानस्थ बसलेले असताना या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर विश्वामित्रांना संदेश देत आहे की विश्वामित्रजी, यज्ञाचं संरक्षण करण्याची चिंता करू नका. यज्ञाचं संरक्षण करता अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि कौशल्या मातेच्या पोटी जन्माला आलेला आहे. तुम्ही फक्त आता एकच करा, अयोध्येत जा आणि राजा दशरथाकडून त्यांची राम हा प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे, हा राक्षसांच्या मृत्यूसाठी जन्माला आलेला आहे, राक्षसांना नायनाट करण्यासाठी जन्माला आलेला आहे आणि विशेषतः यज्ञाचं संरक्षण करणं हे त्याचं परम कर्तव्य आहे.
म्हणून तुम्ही फक्त राजा दशरथाकडे जा आणि रामाला इथे घेऊन की तुमच्या यज्ञाचं संरक्षण झालं. भगवान शंकराच्या आदेशानुसार संकेतानुसार गुरु विश्वामित्र चालत चालत या अयोध्या नगरीत आले. राजा दशरथाची राजसभा भरलेली होती. गुरु विश्वामित्रांच्या सभेमध्ये आगमन होता बरोबर राजा दशरथ व्यासपीठाच्या खाली उतरले, सिंहासनाच्या खाली उतरले आणि धावत धावत विश्वामित्रांच्या समोर जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि हात जोडून बोलतायत, गुरुदेवा, आपण ज्या कार्याकरता आमच्या अयोध्या नगरीमध्ये आगमन केलाय तो तुमच्या मनातला हेतू पूर्ण झाला असं समजा. आज आमचं कोणत्या जन्माचं भाग्य असेल की तुम्हाला पाचारण न करताना तुम्ही स्वतःहून आमच्या नगरीमध्ये आलात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. गुरु विश्वामित्रांना बसायला आसन दिलं. योग्य अशा पद्धतीनं चरण प्रक्षालन केले. प्रेमानं आरती ओवाळली. जे काही आदरातिथ्य करायचं ते केलं. पण ज्या वेळेला राजा दशरथ पुन्हा गुरुदेवांच्या समोर हात जोडतोय आणि बोलतोय, गुरुदेवा, आपण एवढा पायी प्रवास करण्याचा प्रयत्न कशासाठी केलाय? आपल्या आश्रमापासून इथपर्यंत चालत आला कोणत्या हेतूपूर्ती करता आला? तो हेतू सांगा. गुरु विश्वामित्रांनी सांगितलं, राजा, मला तुझ्या नगरीतलं धन नको, मला तुझ्या नगरीतली प्रतिष्ठा नको, मला तुझ्या नगरीतलं कोणत्याही प्रकारचं प्राकृत वैभव नको. मला फक्त तुझा रघुनाथ पाहिजे आणि तोही यज्ञ संरक्षणासाठी पाहिजे. कारण माझ्या आश्रमामध्ये मी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि काही राक्षस लोक त्या यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून त्या यज्ञाच्या संरक्षणासाठी रघुनाथाला, रामाला घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो आहे. रामाची मागणी करता बरोबर राजा दशरथाचं तोंडातलं पाणी गळालं. क्षणभर स्तब्ध झाले आणि हात जोडून बोलायला लागले, गुरुदेवा, माझ्या रामानं अजून रणांगण पाहिलेलं नाही. माझा राम अजून बालक आहे. त्याला युद्ध करण्याची माहिती नाही. राक्षसांसमोर त्याने कधी युद्ध केलेलं नाही. राक्षस नावाचा व्यक्ती कधी त्याने बघितलेला नाही. म्हणून तुम्ही त्या रामाला सोडून बाकीचं काही मागा. मी माझा स्वतःचा प्राण तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु रामाला मागू नका. रामाला मागू नका असं म्हणता बरोबर राम देण्याची तयारी राजा दशरथाची नाही हे पाहता बरोबर विश्वामित्र एकदम संतप्त झाले. राजा, तू काय बोलतोय त्याचं तुला काही भान आहे का? अरे, त्या सूर्यवंशामध्ये तू जन्माला आलास. त्या सूर्यवंशातील तुझ्या पूर्वजांचा विचार कर की तुझ्या वंशामध्ये राजा हरिश्चंद्र झाला की त्याने स्वप्नात राज्य जागृतीमध्ये दान देऊन टाकलं. तुझ्या वंशामध्ये शिवी राजा झाला, त्याने आपल्या अंगाचं मांस दान देऊन टाकलं. तुझ्या वंशामध्ये दिलीप राजा झाला, गायीची हत्या होऊ नये म्हणून सिंहाच्या पुढे त्याने आपलं शरीर आडवं केलं. असे महान प्रतापी राजे तुझ्या वंशात झाले आणि त्यांनी स्वप्नातला शब्द जागृतीत खरा करून दाखवला. तू मात्र जागृतीतला शब्द खरा करून दाखवते होते. अरे जा. विश्वामित्रांचा क्रोध पाहता बरोबर राजे दशरथ थरथर कापायला लागले. कुलगुरु वशिष्ठ यांनी सगळं भविष्य घातलं आणि राजे साहेबांना एका बाजूला घेऊन त्यांचा हात आपल्या हातात घेऊन बोलतायत, राजे साहेब, रामाला विश्वामित्रांच्या सोबत आपल्याला द्यावं लागणार आहे आणि रामाला तुम्ही बालक म्हणू नका. राम प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे आणि रामाला यज्ञाच्या संरक्षणासाठी पाठवलंच पाहिजे. कारण यज्ञाच्या प्रसादापासून त्याची निर्मिती आहे. यज्ञाचं संरक्षण करणं हे पहिलं त्याचं काम आहे. ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी तो अवताराला आलेला आहे. राक्षसांना मारण्याकरता त्याने अवतार धारण केलेला आहे. म्हणून त्या राजा दशरथ आपला विश्वामित्रांच्या सोबत त्यांना दिलंच पाहिजे. आणि रामाला तुम्ही बालक म्हणू नका. राम प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे आणि तुम्ही जरी समजा त्यांना नाही दिलं
तर तुमच्याविषयी विश्वामित्रांचा गैरसमज वाढणार नाही. गैरसमज वाढेल तो माझ्याविषयी वाढेल की कुलगुरु वशिष्ठ हे सूर्यवंशाचे कुलगुरु आहेत आणि यांनी कदाचित राजा दशरथाला रामाला देऊ दिलं नसेल, कारण त्यांचं आमचं जन्मोजन्मीचं वैर पुराणात तरी प्रसिद्ध आहे. म्हणून तुम्ही त्या रामाला द्या. मग आता बघा, ज्या वेळेला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र यांचा हात राजा दशरथ आपल्या हातात घेतो आणि विश्वामित्रांच्या हातात देतोय, त्यावेळेला बोलतायत की गुरुदेवा, हा माझा स्वतःचा प्राण मी तुमच्या हातात देत आहे, याला तुम्ही चांगलं सांभाळा. मग आता राजा दशरथांनी प्रभूला त्यांच्या स्वाधीन करताबरोबर राम आणि लक्ष्मण हे विश्वामित्रांच्या सोबत यज्ञ संरक्षणासाठी जात आहेत आणि भरत आणि शत्रुघ्न राजा दशरथाजवळ थांबतायत. पण आता हा पुढचा संवाद किती महत्वाचा आहे बघा. चित्र कसं आहे थोडस डोळ्यासमोर आलं. एका बाजूला कुलगुरु वशिष्ठ आणि राजा दशरथ उभे आहेत, एका बाजूला गुरु विश्वामित्र आहेत आणि दोघांच्याही मध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र आहेत. गुरु विश्वामित्रांकडे प्रभू रामचंद्र हात करतायत, हात जोडतायत आणि बोलतायत, गुरुदेवा, मला मनामध्ये ज्या बऱ्याच दिवसापासून शंका येत आहेत त्या शंकांचं निरसन करण्याची माझी इच्छा आहे. आपली आज्ञा असेल तर मी प्रश्न विचारू शकतो? गुरुदेवांनी सांगितलं, विचार. किती महत्वाचा प्रश्न आहे. गुरुदेवा, हा जो देह मला मिळालेला आहे हा प्रारब्धाने मिळालेला आहे. आई आणि वडील यांचं रक्तरेत हे निमित्त कारण आहे देहासाठी, परंतु पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश पंचमहाभूतांचा आविष्कार म्हणजे हे शरीर आहे. हे शरीर जसं नाशवंत आहे तसं शरीराच्या अनुषंगाने घडणारं जे कर्म आहे तेही क्षयीभूत आहे. ते कदाचित शुभ असेल अशुभ असेल, पाप असेल पुण्य असेल, ते कोणतंही जरी कर्म असलं तरी त्या कर्माच्या अनुषंगाने आपल्याला जन्म प्राप्त होतो हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि मग जन्म घेत असताना आपल्याला किती प्रकारचे कष्ट सोसावे लागतात. जगद्गुरु तुकोबरायांनी जसं वर्णन केलंय गर्भवासाच्या दुःखापासून तर अंत्यविधीच्या दुःखापर्यंत सगळं प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला ते वर्णन केलंय की गुरुदेवा, हे जे शरीर मला मिळालेलं आहे या शरीराची निर्मिती कशी आहे. आणि आईच्या उदरामध्ये ज्ञानोबारांची ओवी डोळ्यासमोर आणून बोलायचं झालं तर मातेची या उदर कुहरी पचवणी विष्णेच्या दाथरी उकडवणी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. पहिलं जे आहे ते गर्भवासाचं दुःख, दुसरं जे आहे ते प्रसूतीच्या वेदना, त्यानंतर कर्मधर्म संयोगानं आईच्या उदरातून जीवात्मा सुखरूप जरी जीवात्मा बाहेर आला तरी पहिलं जे आहे ते बालपणाचं दुःख, नंतर तारुण्याचं दुःख, नंतर म्हातारपणाचं दुःख. जीव कदाचित सत्संगतीनं ब्रह्मज्ञानी जरी झाला परंतु ब्रह्मज्ञानी झाल्यानंतर जर अहंकारासारखा वैरी आपल्या अंतःकरणात येऊन बसला तर ते दुःख फार वाईट. आणि शेवटी मरणाचं दुःख तर फारच वाईट. तर या सगळ्या दुःखापासून सुटका होण्यासाठी मी काय केलं पाहिजे असा महत्वाचा प्रश्न गुरुदेवांना विचारतो. तर पहिल्यांदा या शरीराची निर्मिती कशी झाली, ते शरीराची निर्मिती कशी झाली त्याचं सुंदर अशा प्रकारचं चित्र नाथ महाराजांनी यातून रंगवलेलं आहे. कदाचित ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर जर उभं करायचं असेल तर कबीरजींचा असा एक सुंदर अशा प्रकारचा हिंदीतला अभंग आहे. त्याच अनुषंगानं शरीरिया झिनी रे झिनी, कारण शरीराला चादरीची उपमा दिलेली आहे. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे
चदरिया चदरिया झीली रे झीली ये राम राम बरस की चदरिया झीली रे झीली राम राम बरस की चदरिया झीली रे शरीर रूपी चादर कैसी बनी? अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की पूरी। अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की पूरी। नौ समास उदन को लागे, नौ समास उदन को लागे। मूर्ख मैली चदरिया झीली रे झीली राम राम रस की चदरिया झीली रे झीली राम राम रस की चदरिया झीली रे झीली। चादर ओढ़ी शंका मत करियो, दो दिन तुमको दीनी चदरिया, दो दिन तुमको दीनी। चादर ओढ़ियो शंका मत करियो, दो दिन तुमको दीनी चदरिया, दो दिन तुमको दीनी। मूर्ख लोग भेद नहीं जाने, मूर्ख लोग भेद नहीं जाने। दिन दिन बैली की चदरिया झीली रे झीली राम राम रस की चदरिया झीली रे झीली राम राम रस की चदरिया झीली रे झीली। सुदामा ने बोली, सुदामा ने बोली, शुक्रदेव निर्मल की चदरिया, शुक्रदेव निर्मल की दास कबीर ने ऐसी ओढ़ी, दास कबीर ने ऐसी ओढ़ी। क्यों घर की चदरिया झीली रे झीली राम राम रस की चदरिया झीली रे झीली राम राम रस की चदरिया झीली रे झीली रे झीली।
रामचंद्र भगवान की जय। हे शरीराची निर्मिती कशी झाली अध्यात्मिकरित्या भगवान प्रभुरामचंद्रांनी गुरुदेवांना सांगितलं। त्यानंतर पहिलं गर्भवासाचं दुःख, नंतर प्रसूतीच्या वेदना, आपल्याला ते वर्णन करता येणार नाही, फक्त मदावस्थेचं प्रमाण डोळ्यासमोर आलं। नवमास कष्ट नासी 10व्यात प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांतुते जननी दुःखे धान्य मोगली। शब्दापलीकडचे दुःख आहे। कर्म धर्म संयोगानं आईच्या उदरातून जीवात्मा सुखरूप जरी बाहेर आला तरी बालपणाचं दुःख। केवढं दुःख आहे बालपणाचं। अरे लाडामध्ये जरी बालपण जात असलं तरी लहान लेकराला कुठे हात लावावा हे कळत नाही। स्वयंपाक करायचा, भाकरी टाकायचा, तवा लाल दिसतोय, खेळणं समजून त्यावर हात ठेवतो, हात भाजल्यानंतर आईलाही त्रास त्यालाही त्रास। दुसरं जे दुःख आहे ते पुढचं तारुण्याचं। तारुण्यामध्ये इंद्रियामध्ये शक्ती असते परंतु बुद्धीतलं प्राबल्य कमी झालेलं असतं, म्हणून आमच्या तुकोबारायांना हे बोलावं लागलं, तारुण्याच्या मध्ये न माडी कोणाशी सदा मुसमुसी उडी जैसा। आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्याकरता दुसऱ्याची कॉलर चौकात पकडतो, परंतु त्याला हे भान राहत नाही की ज्या मनगटाला आपण कॉलर पकडतो त्या मनगटातला जोर गेला ते सामान्य माणूसही बाजारपट्ट्यात आपल्याला मारेल याचं भान त्याला राहत नाही। तारुण्यातलं दुःख अतिशय आहे। त्याही पेक्षा म्हातारपणाचं दुःख तर फारच आहे। किती म्हातारपणाचं दुःख। पहिल्यांदा म्हातारा कोणाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? म्हातारा शब्दाची व्याख्या माहिती आहे? म्हातारा शब्दाची व्याख्या अशी आहे की ज्याने काम सांगितल्यानंतर कोणीही ऐकत नाही। आणि आपलं काम कोणी ऐकत नाही तरीही जो सांगितल्याशिवाय राहत नाही त्याचं नाव म्हातारा। म्हणून आमच्या एका कीर्तनकाराने चिकित्सा केलेली, आमचे कीर्तनकार नेहमी चिकित्सा करतात, कारण चिकित्सा करण्याच्या बाबतीमध्ये बुवा महाराज या प्राणी इतका विचित्र प्राणी तुम्हाला कुठेच भेटणार नाही। आमचे कीर्तनकार नेहमी चिकित्सा करतात की बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या तिघही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शक्ती दाखवलेली आहे। अरे बालपणामध्ये पायात जोर असतो, तारुण्यामध्ये कमरेत जोर असतो। कसा असतो? अरे लहान लेकरू जर गल्लीनं पळायला लागलं त्याच्या पायात जोर आहे, ज्या आईनं जन्म दिला तिच्या इथे हातात सापडत नाही, त्याच्या पायात शक्ती आहे। तारुण्यामध्ये कमरेत जोर असतो। तारुण्यामध्ये कमरेत जोर कसा असतो हे वेगळं सांगायची गरज नाही। नळावर पाणी भरत असताना माता भगिनींची भांडणं जर सुरू झाली तर पदर कुठं बसला जातो? तारुण कमरेत जोराचं प्रतीक आहे। आणि म्हातारपण यापेक्षा वेगळं आहे। पायातला जोर गेलेला असतो, कमरेतला जोर गेलेला असतो, परंतु तोंडातला जोर काय असतो। म्हातारपणाचं दुःख अतिशय आहे। त्यानंतर माणूस एखादा ब्रह्मज्ञानी जरी झाला परंतु ब्रह्मज्ञानी झाल्यानंतर ज्ञान पचवणं फार अवघड। अहंकारासारखा वैरी जर आपल्या अंतःकरणात येऊन बसला तर अज्ञानी माणसाचं जेवढं अधपतन होत नाही त्याही पेक्षा जलद गतीनं त्या अहंकारी ज्ञानी पुरुषाचं होतं। आणि मरणाचं दुःख तर फारच आहे। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र ह्या शंका आपल्या गुरुदेवांना विचारतात की गुरुदेवा या संकटातून सुटण्याकरता मी काय उपाययोजना केली पाहिजे। हे देहदोषाचं प्रदर्शन प्रभूच्या मुखातून ऐकल्यानंतर गुरु विश्वामित्र बोलतायत की रामा अरे शाबास, तुझ्यासारखंच वैराग्य पूर्वी शुकाचार्यांना होतं। तुझ्यासारखंच वैराग्य पूर्वी शुकाचार्यांना होतं। शुकाचार्य पूर्ण ज्ञानी
परंतु त्यांना सुद्धा गुरु करण्याची आवश्यकता भासली, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा संचार झाला. शुकाचार्यांचं नाव ऐकता बरोबर नाथ महाराज त्या शुकाचार्यांची कथा भावार्थ रामायणात देतात. आता तसं जर बघितलं तर शुकाचार्यांचा इतिहास द्वापार युगात दाखवला जातो, परंतु नाथ महाराजांनी हे सगळं लक्षात घेतलेलं आहे की प्रत्येक युगातले शुक, प्रत्येक युगातले व्यास वेगवेगळे आहेत, म्हणून त्या पद्धतीने शुकाचार्यांचं उदाहरण तिथं दिलेलं आहे. भगवान प्रभू रामचंद्र बोलतायत, गुरुदेवा शुकाचार्य पूर्ण ज्ञानी आणि पूर्ण ज्ञानी असताना त्यांना अभिमान कसा तयार झाला आणि अभिमान घालवण्याकरता त्यांना कोणत्या गुरुकडे जावं लागलं, कृपा करून तो इतिहास मला सांगा. भागवतातून जरी आपण ऐकलेलं असलं तरी कथेच्या अनुषंगानं अगदी कथेची लिंक म्हणून, कथेचा हा प्रवाह म्हणून अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना शुकाचार्यांची कथा समजावून सांगतायत की रामा, शुकाचार्य हे व्यासपुत्र आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. आईला खूप त्रास व्हायला लागला, बाहेर यायची तयारी दाखवत नाही. या जगाचा मालक प्रत्यक्ष महाविष्णू त्यांना बोलतायत, अरे शुका, आईला खूप त्रास होतोय, बाहेर ये ना. शुकाचार्य बोलतायत, तुम्ही मला बाहेर आणणारे आहेत तरी कोण, तुमचा परिचय द्या ना. त्यावेळेला या जगाचा बाप आपला स्वतःचा परिचय या निष्कलंक भक्तासमोर देत आहे की शुका, ऐक, मी कोण आहे. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, मानवाचं शरीर चालत नाही, चंद्र सूर्य हेही प्रकाशित होऊ शकत नाही, वाऱ्यालाही गती ज्याच्या आज्ञेशिवाय मिळू शकत नाही, समुद्र जरी अमर्याद असला परंतु ज्याच्या आज्ञेशिवाय तो आपली रेखा ओलांडू शकत नाही, काळ म्हणजे मृत्यू जरी संपूर्ण जगाचा नियंता असला परंतु ज्याची आज्ञा असल्याशिवाय तो दुसऱ्याच्या शरीरातला प्राण बाहेर काढू शकत नाही, अशी अकुंठित सत्ता ज्याची आहे, ज्याला महाविष्णू ही संज्ञा आहे, त्या महाविष्णू मी तुझ्या समोर बोलतोय. परिचय दिल्यानंतर शुकाचार्य बोलतायत, तू आता जगाचा बाप आहे, महाविष्णू आहे हे मला कळालं, परंतु मी नाही बाहेर येणार. काय येणार नाही सांगणार हे भगवान, कारण मी बाहेर आल्यानंतर हे तुझी माया माझ्यावर पांघरून घातल्याशिवाय राहणार नाही, आणि मायेचं पांघरून ज्याच्यावर पडलं ना त्या माणसाचं काही खरं नाही. भगवान महाविष्णू त्याला आश्वासन देत आहेत, शुका काळजी करू नको, अरे मी महाविष्णू आहे, मी महाविष्णू सामान्य नाही. ज्या मायेची तुला भीती वाटते ना त्या मायेचा मी नियंता आहे, त्या मायेचा मी कंट्रोलर आहे. जो मायेचा नियंता तो विष्णू मोक्षाचा दाता, म्हणून मी तुझ्या समोर बोलताय माझी माया तुला काहीच करणार नाही. तरीही शुकाचार्य बोलतायत, देवा अरे माझी माया तुला काही करणार नाही ह्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा कसा. कोळशाच्या खाणीमध्ये फिरणारा माणूस काळा होणार नाही याची गॅरंटी कोण घेणार. पिठाच्या गिरणीमध्ये उभा राहिलेला माणूस भुरकट होणार नाही हे कोण सांगणार. तसं मायावी जगतामध्ये फिरल्यानंतर माया त्याला पांघरून घालणार नाही हे कोण सांगणार. तरी युक्ती प्रयुक्तीनं महाविष्णूच्या सांगण्यावरून ते बाहेर येत आहेत. बाहेर आल्यानंतर प्रसंग असा आहे की शुकाचार्य पडतात पुढे, व्यास महर्षी पडतात पाठीमागे. आपल्या पोराचं तोंड कसं आहे ते तरी बघावं म्हणून व्यास महर्षी पाठीमागून आरोळी घेत आहेत, हे शुका, हे शुका, हे शुका म्हटल्यानंतर त्यांची व्यापकता एवढी की त्या परिसरात ते झाडं झुडपं होऊ द्यायची. हे शुका म्हटल्यानंतर ते झाडं झुडपं होकार द्यायची. रस्त्यानं चालत असताना असा एक चमत्कार घडतो. अभिमान कसा तयार होतो. आता 1 मिनिटाच्या अंतरावर माझा मुद्दा आहे. असं एक सुंदर सरोवर लागलं. त्या सरोवरामध्ये काही अप्सरा विवस्त्र अवस्थेमध्ये जलक्रीडा करत होत्या. शुकाचार्यांनी तिथून पडत चाललंय परंतु त्यांना पाहून ते लाजले नाही. आणि व्यास महर्षी त्या पाऊल वाटेने जात असताना, त्या सरोवराच्या किनाऱ्यावरून जात असताना या अप्सरा मात्र लाजल्या आणि लाजेनं आपल्या कपडे सावरायला लागल्या. त्यावेळेला क्षणभर व्यास महर्षी तिथं थांबून त्या अप्सरांशी बोलतायत, अप्सरांनो
माझा 12 वर्षाचा तरुणावान मुलगा लग्नावस्थेमध्ये विवस्त्रावस्थेमध्ये तुमच्या समोरून पळत गेला, त्याला पाहून तुम्ही लाजले नाही. आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला पाहून तुम्ही लाजले की ज्याच्या दाढीचे केस पांढरे झाले, ज्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, चालताना पाय एकमेकांमध्ये अडकत आहेत, त्या म्हाताऱ्या माणसाला पाहून तुम्ही लाजताय. त्या अप्सरांनी आपल्या तोंडातून शब्द काढले, महर्षी तुम्हाला पाहून लाजण्याचं आणि शुकाचार्यांना पाहून न लाजण्याचं कारण असं आहे की शुकाचार्यांच्या बुद्धीमध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही आणि तो भेद मात्र तुमच्या बुद्धीत आहे, म्हणून तुम्हाला पाहून आम्ही लाजलो. हे अप्सरांचं स्तुतिवाचक वाक्य त्या व्यास शुकाचार्यांच्या कानावर पडतं. काय वाक्य आहे? शुकाचार्यांच्या बुद्धीमध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही आणि व्यास महर्षी तुमच्या बुद्धीमध्ये स्त्री पुरुष हा भेद आहे. आता या वाक्यानं मोठे पण कोणाला मिळतं? शुकाचार्यांना. हे स्तुतिवाचक वाक्य कानावर येता बरोबर शुकाचार्य पूर्ण ज्ञानी खरे, परंतु अभिमानाचा संचार झाला, मेरे बाप से हम भी कुछ और. व्यास महर्षी त्रिकालदर्शी अंतःकरणानं जाणलं की शुकाला अभिमान तयार झालेला आहे, अहंकार तयार झालेला आहे, म्हणून जाता जाता त्याला संदेश देत आहे की शुकाचार्यजी माझ्याशी बोलायचं नसेल बोलू नका, परंतु पुढे गेल्यानंतर जनक राजाची भेट घेतल्याशिवाय जाऊ नका. मग आपल्या पिताश्रीच्या सांगण्यावरून शुकाचार्य महाराज पूर्ण ज्ञानी निष्कलंकित असलेले, कारण आमच्या साधू संतांनी या विश्वामध्ये 2च लोकांना निष्कलंकित हे प्रमाणपत्र जाहीर केलेलं आहे. पहिलं प्रमाणपत्र दिलं यांना आमच्या तुकोबरायांनी, कोणी? जन्मता संसार त्यजेला शुके, तोची एक निष्कलंक तुका म्हणे. आणि दुसरे निष्कलंकित आमचे ज्ञानोबा आहे की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय सकळ लोका अति भाविका ग्रंथार्थिया. यांना निष्कलंकित का म्हणायचं? तर जन्माला येते वेळीच फक्त यांना स्त्री देहाचा स्पर्श झाला, एरवी आयुष्यात कधीही नाही, म्हणून ते निष्कलंकित. आपल्या पिताश्रीच्या सांगण्यावरून मग जनक राजाच्या नगरीमध्ये येत आहेत. जनक राजाकडून त्यांचा गर्व परिहरण होतो. आता तो इतिहास जास्त विस्ताराने सांगण्याची गरज नाही, आपण नेहमी ऐकत असतात. आणि तिथून मग ते मेरू पर्वतावर निघून जातात. मेरू पर्वतावर तिथे गेल्यानंतर तिथं हा इतिहास भगवान प्रभू रामचंद्रांनी ऐकला. आता पुढचा पारेगाव इतका महत्वाचा आहे. मग प्रभूच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की जर समजा शुकाचार्यांसारख्या निष्कलंकित आणि पूर्ण वैराग्यवान पूर्ण ज्ञानी लोकांना ही गुरु करण्याची आवश्यकता भासली तर आपणही गुरु केला पाहिजे. आपणही गुरु केला पाहिजे. पण गुरु करायचं कोणाला? प्रभूच्या मनामध्ये अजून भाव तयार झालाय, तोंडातून शब्द बाहेर नाही निघाले. इथं मनोज्ञान असा शब्द नाथ महाराज वापरतायत ना. प्रभू विचार करतायत की याला त्याला गुरु करण्यापेक्षा, याच्या त्याच्या हातून माळा घालण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला शुकाचार्यांचा इतिहास समजावून सांगितला त्या विश्वामित्रांनाच गुरु करूया ना. मग विश्वामित्रांना गुरु करावं अशी फक्त प्रभूच्या मनामध्ये भावना तयार झाली, इच्छा निर्माण झाली, अजून तोंडातून शब्द बाहेर काढला नाही. आणि ही प्रभूची इच्छा, मनातला भाव विश्वामित्रांनी जाणला. आणि विश्वामित्रांनी जाणल्यामुळे विश्वामित्रजी बोलतायत, रामा तुझ्या मनामध्ये काय भाव तयार झालाय, तुझ्या मनामध्ये काय अवस्था झाली आहे, तुझ्या मनाची काय चंचलता आहे ते मी जाणतोय. म्हणजे काय झालं? तुला मला गुरु करण्याची इच्छा आहे, परंतु एक लक्षात ठेव, तुला जरी माझ्याकडून अनुग्रह घ्यायची इच्छा असली, तुला जरी माझ्याकडून माळा घालण्याची इच्छा असली, तुला जरी मला गुरु करण्याची इच्छा असली तरी मी आज तरी तुझा गुरु होणार नाही. शांत नाही का? अतिशय महत्वाचा आहे. अजून प्रभूने शब्द काढला नाही की मला तुमच्याकडून अनुग्रह घ्यायचा म्हणून. म्हणून गुरु कोणाला करावा? जो शिष्याची भावना ओळखतो त्याला गुरु करायचं. जो शिष्याच्या मनातला भाव जाणतो त्याला गुरु करायचं.
आता तुमच्या मनातला जो काय भाव आहे तो मी जाणतो की नाही बघा. जरा शांतते नाही का, झोपलेलं नाही तर कोणी? हा, सगळे जागे आहेत ना? हा, तुमच्या मनातलं उत्तर मी ओळखतो. मी फक्त एक उदाहरण सांगतो, तुम्ही बोलू नका. तुमच्या मनामध्ये काय शिल्लक राहतं ते मी तुम्हाला सांगतो. सगळे सावध व्हा. आपल्याला या पॅरेग्राफवर बोलायचं आहे. सगळ्यांनी एक संख्या मनात धरा. धरली? तिची दुप्पट करा. केली? तिच्यामध्ये माझे 12 मिळवा. मिळवले? जेवढी बेरीज झाली त्याच्या निम्मे करा. केली? सुरुवातीला जी संख्या मनात धरली होती ती काढून टाका. अरे 6 राहिले ना. बरोबर आहे ना? कसं जाणलं? पुन्हा लक्षात देण्याकरता धरा सगळे लोक एक संख्या मनात. माता भगिनींनी पण धरा, पुरुष मंडळींनी धरा, तात्यांनी पण धरा. दशरथ महाराजांनी पण धरा. धरली? हा, तिची दुप्पट करा. हा, तिच्यामध्ये मध्ये 20 मिळवा. हा, जेवढे बेरीज झाली त्याच्या निम्मे करा. जेवढी सुरुवातीला संख्या मनात धरली होती ती काढून टाका. 10 राहिले. तुमच्या मनातला भाव जाणलात ना? आता सांगा, माळा घालायची असेल तर माझ्या हातून घालणार का तात्यांच्या हातून? माझा मुद्दा इथे ध्यानात घ्या. माझा मुद्दा इथे गुरु विश्वामित्र आणि कुलगुरु वशिष्ठ या दोघांचा संवाद आहे. वारकरी संप्रदायाला अतिशय उपयुक्त असलेला अशा प्रकारचा हास्य आहे. अरे, विश्वामित्रजी बोलतायत, रामा, तुझ्या मनात जरी भाव तयार झाला तरी मी तुझा गुरु होणार नाही. का? तर तुझ्या कुळामध्ये सज्ञान गुरु असताना तुला उपदेश करणं हे मला योग्य अशा प्रकारची गोष्ट नाही. कारण तुझ्या सूर्यवंशामध्ये इक्ष्वाकू राजाने जेव्हापासून अयोध्येची निर्मिती केली तेव्हापासून ज्ञानदान करण्याचं पवित्र कार्य हे कुलगुरु वशिष्ठांनी केलेलं आहे. आणि वशिष्ठांसारखे सज्ञान गुरु तुझ्या कुळामध्ये असताना तुला मी उपदेश करणं ही उपदेश स्थिती किती निंदनीय आहे त्याच्यासाठी उदाहरण देतात. कल्पना करा, मेलेल्या कुत्र्याच्या कातडीपासून भांड तयार केलं आणि त्या भांड्यामध्ये गाईचं धारोष्ण दूध ठेवलं. ते दूध पवित्र राहील? कारण गाईचं दूध, आईचं दूध किती पवित्र आहे. ज्ञानोबा बोलतायत, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. परंतु ते गाईचं पवित्र दूध कुत्र्याच्या कातडीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये ठेवणं जेवढा मूर्खपणा तेवढं आपल्या कुळातला गुरु सोडून दुसरीकडे फिरणं मूर्खपणा. म्हणून आमच्यासारखे किती तरी समजा तुमच्या समोर कीर्तन करत असले, आमच्यासारखे किती तुमच्या समोर कथा सांगत असले तरी ज्यांनी तुम्हाला तुमच्या पूर्व पुण्याईला खेचून अयोध्येत ओढून आणलाय तेच तुमचे गुरु आहेत. तेच तुमचे गुरु आहेत. ही गुरु शिष्याची पद्धती विश्वामित्र आणि कुलगुरु वशिष्ठांनी समजावून सांगितलेली आहे. परंतु आम्ही ते अभ्यास पाहत नाही, आम्ही फक्त माळाच घेऊन फिरतो. सांगा ना, आज तात्यांनी तुमची कळकळ आहे. आमच्या लोकांना रामकथा ऐकायला मिळाली पाहिजे, आमच्या लोकांना कीर्तन भजन ऐकायला मिळाली पाहिजे, आमच्या लोकांना प्रभूचं दर्शन झालं पाहिजे, आमच्या लोकांना शरीर मातेचं स्नान घडलं पाहिजे. ही कळकळ ज्या महात्म्याच्या मनामध्ये ते तुमचे गुरु आहेत. ते तुमचे गुरु आहेत. म्हणून आमचा प्रभाव केवढाही जरी तुम्हाला वाटत असला तरी त्या प्रभावाला भुलायचं नाही.
ही वारकरी संप्रदायाची मर्यादा. मग आता बघा, कुलगुरु वशिष्ठ समोर असताना विश्वामित्रजी कुलगुरूंना बोलतायत की गुरुदेवा, रामासारखा सज्ञान, रामासारखा वैराग्यवान, रामासारखा पूर्ण अधिकारी असा शिष्य तुमच्याजवळ असताना तुम्ही त्याला ज्ञानाचा उपदेश का देत नाही? त्यावेळेला कुलगुरु वशिष्ठ सुद्धा बोलतायत की विश्वामित्रजी महाराज, राम सज्ञान आहे, वैराग्य संपन्न आहे, ज्ञान घेण्याची पात्रता त्यांच्याजवळ आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, परंतु धर्मशास्त्राची मर्यादा अशी आहे की शिष्याने आपली जिज्ञासा प्रगट केल्याशिवाय त्याला ज्ञान देऊ नये. आणि जर समजा स्वतःहून जर समजा आपण त्या शिष्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, त्याची श्रद्धा आपल्यावर आहे नाही हे कोण सांगू शकतो? आणि श्रद्धाहीनाला जर समजा आपण ज्ञान दिलं तर परिस्थिती कशी होते? आमचे गुरुदेव वैकुंठवासी राजाराम शास्त्री महाराज असा एक सुंदर दृष्टांत द्यायचे की संस्कृतामध्ये एक पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे, छोटासा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये अशी एक सुंदर कथा आलेली आहे की एका झाडावर एक चिमणी आणि एक माकड राहत होतं. चिमणी बिचारी छोटासा पक्षी, परंतु पुढचं भविष्य जाणून उन्हाळ्यात आपलं संरक्षण झालं पाहिजे, हिवाळ्यात आपलं संरक्षण झालं पाहिजे, पावसापासून संरक्षण झालं पाहिजे म्हणून आपल्या चोचीमध्ये मावेल त्या पद्धतीने आपल्या ताकदीने एक एक काडी जमा केली आणि सुंदर अशा प्रकारचं घरटं बनवलं. त्या झाडावर माकड राहत होते, त्या माकडाने मात्र काहीच केलं नाही. असे थंडीचे दिवस गेले, उन्हाळा आला, उन्हाळा संपला, शेवटचा वैशाख महिन्याचा शेवटचा आठवडा, ज्येष्ठाची सुरुवात, असा धो पाऊस पडला. धो पाऊस पडल्यानंतर सोसाट्याचा वारा सुटला, गारठा सुटला. त्या गारठ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून ही चिमणी त्या मुकाट्यानं बनवलेल्या घरट्यात जाऊन बसली. माकडानं मात्र काहीच केलेलं नव्हतं. हे माकड पावसानं ओलचिप झालं, त्याचे दात वाजायला लागले, अंग कुरकुडायला लागलं, दोघेही मुठी वळल्या, त्या फांदीवर बसला. त्या काकडणाऱ्या माकडाची त्या घरट्यात बसलेल्या चिमणीला दया आली आणि ती चिमणी बोलते, काय रे माकडा, अरे तुझ्या शक्तीचा माझ्या शक्तीचा काही विचार कर ना. भगवंतानं तुला केवढी मोठी देणगी दिलेली आहे. तुला माणसासारखे हातपाय दिले, माणसासारखं सगळं काही दिलं. अरे माझी ताकद नसताना उगून वाऱ्या पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून मी एक एक काडी जमा केली, हे घरटं बनवलं. घरटं जर नसतं तर मला निवारा मिळाला नसता. भगवंतानं तुला एवढी मोठी देणगी दिली की माणसासारखे हातपाय दिले, परंतु तुझ्या संरक्षणासाठी तो काहीच बनवू शकला नाही. घरट्यात बसल्या बसल्या ती चिमणी त्या माकडाला उपदेश करायला लागली की माकडा, भगवान ने तुझे हाथ दिया, पाव दिया, आदमी जैसी काया, और इतने दिन बीत गए तो तुमने मकान भी नहीं बनाया. आता माकडाला चिमणीने केलेला उपदेश चांगला होता का वाईट होता? हिताचा होता का हिताचा होता? माकडाच्या फायद्याचा होता का नुकसानीचा होता? पण त्या माकडाला नाही आवडलं. ते माकड विचार करताय, पावसानं मी ओला झालो, ओलाची मी झालो, गारठ्यामुळे माझं अंग कुरकुरतंय, माझे दात वाजतायत, मेलो तर मी मरेन, हिच्या बापाचं काय झालं? ही मला शिकवणारी कोण? शिकवण्याचा त्याला राग आला. त्या फांदीवर उडी मारली घरट्याजवळ. मुकाट्यानं घरट्यात बसलेली चिमणी तिला बाहेर काढली. दोघेही हातामध्ये घट्ट पकडली. एक आणि पिरगडली, मुलकी एका बाजूला, धड एका बाजूला तोडली आणि दिले दोघं बाजूला फिरून. आता मुकाट्यानं बसलेली चिमणी पण मरण कशामुळे आलं? न विचारताना अनधिकारी माणसाला उपदेश दिला म्हणून नाथ महाराजांचा हरिपाठ जर तुमचा पाठांतरातला असेल तर नाथ महाराज बोलतायत, क्रोधी अविश्वासी त्यासी क्रोधी अविश्वासी त्यासी क्रोधी अविश्वासी त्यासी व्यर्थ आपुरी वाचा व्यर्थ आपुरी वाचा
गुरु विश्वामित्रांना वशिष्ठ मुनी सांगतायत की विश्वामित्रांची महाराज राम अधिकारी आहे, वैराग्य संपन्न आहे, परंतु धर्मशास्त्राची मर्यादा अशी आहे की शिष्याने स्वतः प्रश्न विचारल्याशिवाय त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ नये, त्याला उपदेश करू नये. मग हा कुलगुरूंचा अधिकार विश्वामित्रांनी सांगितल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्र एकाच वाक्यात बोलतायत की गुरुदेवा, आमच्या वंशाचे तुम्ही कुलगुरू असताना तुमचा अधिकार माझ्या लक्षात नाही आला. इथं गवाक्ष आहे शब्द वापरतायत. भली मोठी इमारत आहे, त्या इमारतीमध्ये मोठमोठ्या खोल्या आहेत, सुंदर अशा प्रकारचे बल्ब लावलेले आहेत, लाईट लावलेले आहेत, परंतु त्या लाईटाचा उजेड किती आहे, लाईट किती पॉवरचा आहे, या खिडक्या जाणू शकत नाही. तसं आम्ही गवाक्ष म्हणजे खिडक्यांसारखे आहोत, आम्हाला तुमचा अधिकार कळाला नाही. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र कुलगुरू वशिष्ठांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतात. मग कुलगुरू वशिष्ठ काही महत्वाचा उपदेश त्यांना देत आहेत आणि त्या उपदेशाच्या योगाने त्यांना भाव समाधी लागते. भाव समाधी उत्थान झाल्यानंतर आता कुलगुरू वशिष्ठ विश्वामित्रांच्या साधू या दोघेही बंधूंना करतायत. मग आता यांची बोलवण करण्यासाठी आता निघाले यज्ञ संरक्षणा करता. यज्ञ संरक्षणासाठी जात असताना राजा दशरथ कुलगुरू वशिष्ठ काही अंतर अयोध्येच्या बाहेर यांच्यापर्यंत चालत जात आहेत आणि चालत असताना यांना काही शुभ शकून घडत आहेत. शकुनाचे काही प्रकार आहेत. रस्त्यानं जात असताना जर पहिल्यांदा तुम्हाला मांजर आडवं गेलं तर तो कोणता शकून, त्यातही सकाळच्या वेळेला जर कावळ्याचं दर्शन झालं तर तो कोणता शकून. रात्रीचे शकून वेगळे, दिवसाचे शकून वेगळे, स्त्रियांचे शकून वेगळे, पुरुषांचे शकून वेगळे, शकून शास्त्रे स्वतंत्र आहे. इथं काही महत्वाचे शकून राजा दशरथाला होत आहेत. राम लक्ष्मणाची विश्वामित्रांच्या सोबत यज्ञ संरक्षणासाठी बोलवण करत असताना गुरु विश्वामित्र आणि राजेसाहेब पुढे चालत आहेत. पुढे चालत असताना राजा दशरथाला दोन असे सुंदर अशा प्रकारचे तपस्वी ब्राह्मण समोर येताना दिसत आहेत. काही अंतर चालत गेल्यानंतर गोप वनिता म्हणजे गवळ्यांच्या स्त्रिया डोक्यावर दह्या दुधाचे मडके, कमरेवर पोरं घेऊन बाजाराकडे निघाले. रस्त्यानं जात असताना राजहंस नावाचा पक्षी आपल्या चोचीमध्ये मोत्यांचा हार घेऊन जाताना दिसतोय. आणि काही अंतर चालत गेल्यानंतर सर्प आणि मुंगूस हे दोघे एकमेकांमध्ये भांडताना दिसतात. कुलगुरू वशिष्ठांना राजे दशरथ विचारतात की गुरुदेवा, हे जे शकून घडले या शकुनाचा अर्थ काय तुम्हाला सांगा. त्यावेळेला प्रथम भेटल्या ब्राह्मण त्याचा अर्थ सांगतायत की आपल्याला पहिल्यांदा ब्राह्मणाचं दर्शन झालं ना, राम ज्या कार्याकरता बाहेर निघालाय ते कार्य करून तो निश्चित घरी पूर्ण येणार, यशस्वीरित्या पूर्ण येणार असा हा ब्राह्मणांचा आशीर्वाद आहे. या शकुनाचा अर्थ. त्यानंतर गोपवनिता दिसल्या, गवळ्यांच्या स्त्रिया दिसणं फार शुभ आहे. त्यातल्या त्या दह्या दुधाचे मडके घेऊन घेणाऱ्या दिसल्यात, कमरेवर पोरं आहेत. याचा अर्थ असा आहे की रस्त्यानं हा राम आता इकडून एकटा चाललाय, परंतु तिकडून परत येताना हा एकटा येणार नाही, चतुर्भुज होऊन येणार. म्हणून आता प्रभू यज्ञ संरक्षणाच्या निमित्तानं जात आहेत, परंतु तिकडून अयोध्येत परत येताना सीता मातेला घेऊनच परत येत आहेत. त्यानंतर तिसरा शुभ शकून असं आहे की राजहंसाच्या चोचीमध्ये मुक्ता घोष म्हणजे मोत्यांच्या माळा दिसत आहेत. ज्यांच्याशी यांचं लग्न होणार आहे ना, यांच्या सासरवाडीवर यांना इतका हुंडा भेटणार आहे की तो हुंडा हे आणू शकत नाही. आणि चौथा शकून असा आहे सर्प आणि मुंगुसाच्या भांडणाचा की रामाच्या समोर केवढाही जरी राक्षस आला तर एका बाणासरशी तो राक्षस मरणार असं हे भांडणाचं प्रतीक आहे, भांडणाचं चिन्ह आहे, भांडणाचं शकून आहे. हे सगळे शुभ शकुनाचा अर्थ सांगितल्यानंतर आता राजे दशरथ आणि कुलगुरू वशिष्ठ अयोध्येकडे परत निघाले आणि गुरु विश्वामित्र या दोघेही परम शिष्यांना घेऊन आपल्या आश्रमाकडे निघालेले आहेत. अयोध्येपासून काही अंतर गेले, मध्ये कामाश्रम नावाचा आश्रम लागतो, तिथं रात्रभर त्यांचा मुक्काम होतो. काही मंत्रसिद्धी भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणाला वंदन करतात आणि गुरुदेव काही मंत्रसिद्धींचा प्रयोग प्रभूला शिकवतात. सकाळी उठल्यानंतर काही रस्त्याने जात असताना असे 3 रस्ते पलीकडे लागतात.
त्या 3 रस्त्यामध्ये असा एक प्रकार दिसतो की एक असं निर्जन अशा स्वरूपाचं अरण्य दिसतंय आणि त्या निर्जन अशा स्वरूपाच्या अरण्यातून वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी ते सुद्धा आपला जीव घेऊन पडताना दिसत आहेत. हरिणासारख्या भित्र्या प्राण्यांचा तर प्रश्नच नाही, ते एकदम कासावीस झालेले आहेत. प्रभू गुरुंना विचारतायत की गुरुदेवा, हे जे भयंकर अशा प्रकारचं वळण दिसतंय, इतकी भीतीदायक परिस्थिती आहे ती फार विपरीत दिसते. बाकीच्या ठिकाणी वाघ सिंहाच्या भीतीनं बाकीचे लोक पडून जातात, परंतु इथं वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी सुद्धा जीव घेऊन पडताना दिसत आहेत. हे वळण नेमकं कोणाचं आहे ते सांगा. विश्वामित्रजी बोलते, रामा आपल्याला या रस्त्यानं जायचं नाही, या रस्त्यानं जायचं आहे. या रस्त्यानं ही जी भीतीदायक परिस्थिती आहे, हे जे वळण आहे हे ताटिकेचं वळण आहे आणि ताटिका ही राक्षसीनी आहे. तिच्या भीतीनं वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी सुद्धा आपला जीव घेऊन पडतायत. म्हणून त्या ताटिकेचा आश्रम त्या रस्त्यानं, त्या रस्त्यानं आपल्याला जायचं नाही, या रस्त्यानं जायचं आहे. प्रभूची नुसती भावना गुरुदेव बघितली की ताटिकेला राम घाबरतो का. तरी भाव तिथं दाखवत आहे. प्रभू विचार करतायत, आपण जर ताटिकेच्या आश्रमाचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने गेलो आणि सुरुवातीला जे बहुलीचं गिऱ्हाईक जर गमावलं तर पुढचा पराक्रम कसा व्हायचा. तर म्हणते, गुरुदेवा आपल्याला ह्या मोकळ्या रस्त्याने जायचं नाहीये, ताटिकेचा आश्रम ज्या रस्त्याने आहे त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. पहिल्यांदा ही ताटिका कोण, ही राक्षसीनी कशी झाली, हिचा बाप कोण, त्याचा इतिहास मला सांगा. तर त्या ताटिकेचा इतिहास गुरु विश्वामित्र आपल्या दोघेही परमशिष्याला समजावून सांगताय की रामा, ही ताटिका कोण. पूर्वी सुकेतू नावाचा एक यक्ष होता. त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले की सुकेतू, तू माझी मनोभावी उपासना करताय, आराधना करताय, की तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. त्याने आपल्या मनातली इच्छा प्रदर्शित केली की, कारण तो सुकेतू अतिशय धार्मिक होता. तो म्हणायला लागला, हे ब्रह्म, मला असा एक मुलगा द्या की तो मुलगा त्रिभुवनामध्ये कीर्तिमान निघेल. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे बघ सुकेतू, तू माझी आराधना केली ही गोष्ट खरी आहे, मी तुला वरदान देण्याचं आश्वासन दिलं ही गोष्ट खरी आहे, परंतु तुझी कुंडली बघितली, तुझं दैव बघितलं तर तुझ्या दैवामध्ये मुलगा नावाची शीश नाहीये आणि जे तुझ्या दैवात नाही ते मी देऊ शकत नाही. मुलगा सोडून काहीतरी दुसरं माग. शेवटी नाईलाज झाला. तो म्हणायला लागला, काय पाहिजे. तो म्हणजे तुम्हीच सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे बघ, तुला मुलगा तर मी काही देऊ शकत नाही, परंतु तुला अशी एक कन्या देतो की तिच्या अंगामध्ये 10,000 हत्तीची शक्ती असेल. किती? 10,000 शक्तीचं बळ असेल, अशीच मग कन्या मी तुला देतो. मग ती कन्या दिली. तिचं नाव ही ताटिका. ही पहिल्यांदा राक्षसीनी नव्हती. मग याला द्यायचं कोणाला. हिच्यासारखाच वर पाहिजे ना, हिच्यासारखी ताकद असलेला माणूस पाहिजे ना. मग हिला द्यायचं कोणाला. तर त्या परिसरामध्ये 2 राक्षस राज होते, एक सुंदर आणि दुसरा उपसुंदर. हे दोघं सख्य भाऊ. त्याच्यातल्या सुंदाला मोठ्याला ही ताटिका दिली आणि त्या सुंदापासून या ताटिकेला 2 मुलं जन्माला आली, एक मारीश आणि दुसरा सुबाहू. जो मारीश हरिणाचं रूप घेणार आहे पंचवटीमध्ये, तो कोणाचा मुलगा आहे. रामायणामध्ये हा ताटिकेचा मुलगा दाखवलेला आहे. तो सुबाहू आणि मारीश ताटिकेचा मुलगा. आता योगायोग असा की तो सुंद आणि उपसुंद हे दोघेही राक्षस बलवत्तर, अतिशय उन्मत्त, लोकांना त्रास द्यायचे, ब्राह्मणांना त्रास द्यायचे, ऋषीमुनी लोकांना त्रास द्यायचे, लोकांची पीडा करायचे. ब्रह्मदेवाला संकट पडलं की हेच गरीब लोकांना त्रास देत आहेत, सज्जनांना त्रास देत आहेत, यांचा काटा काढला पाहिजे. मग ब्रह्मदेवानं एक युक्ती केली की एक तिलोत्तमा नावाची अप्सरा यांना छळण्याकरता पाठवून दिली. हे दोघेही भाऊ वर क्रीडा करत असताना ते तिलोत्तमा नावाची सुंदर अप्सरा त्यांच्या समोर आली. हे बघा, स्त्री कामाचा प्रभाव किती वाईट आहे यातून दाखवलेला आहे. आता त्याची चर्चा आपल्याला करायची नाही, फक्त नाथ महाराजांनी जे सांगितलं तेवढं सांगतोय.
त्या तिलोत्तमेशी अजून यांचा परिचय झाला नाही, तिलोत्तमेचा अजून काही त्यांचं बोलणं झालं नाही. फक्त या दोघांनी ती तिलोत्तमा डोळ्यानं बघितली. यांनी तिचा मोबाईल नंबर घेतला नाही, तिने यांचा मोबाईल नंबर घेतला नाही, फक्त डोळ्यानं बघितली. म्हणजे दोघही भाऊ आपापसामध्ये चर्चा करायला लागले. तो मोठा सुंद म्हणतोय, उपसुंदा तो माझा लहान भाऊ आहे, ही जी तरुणी आहे ना ही मला शोभण्यासारखी आहे, मी हिच्याशी लग्न करतो, मी हिच्याशी लग्न केल्यानंतर तू प्रेमानं हिला भाऊजाई म्हणत जा. तो उपसुंदा म्हणतो, दादा तसं नाही, तुमच्या वयात आणि तिच्या वयामध्ये फार मोठी तफावत आहे, ही मला चांगली शोभते, म्हणून मी हिच्याशी लग्न करतो. मी हिच्याशी लग्न केलं की तुम्ही प्रेमाने हिला सूनबाई म्हणत जा. अजून तिच्याशी लग्न करण्याचं वाक्याचं वेगळं, फक्त तिचं रूप बघितलं तर दोघेही हे तिच्या रूपावर भांडले. आणि तो म्हणतो मला मिळाला पाहिजे, तो म्हणतो मला मिळाला पाहिजे, ही माझी बायको झाली पाहिजे, ही माझी बायको झाली पाहिजे. दोघांचं घनघोर युद्ध झालं. आणि त्या युद्धाचा परिणाम असा झाला, कारण ब्रह्मदेवाची ती युक्ती, सुंदाचा टोला उपसुंदाला बसला आणि उपसुंदाचा टोला सुंदाला बसला. एकमेकाच्या टोल्यानं दोघेही गेले. दोघं गेल्यानंतर ही ताटिका विधवा झाली. व त्या ताटिकेच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की आता पोरांचं संगोपन करायचं कसं. हा सुबाहू आणि मारीच. मग त्या परिसरामध्ये अगस्त्य मुनीचा आश्रम होता. त्या अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये चातुर्मास्य चालायचा. ऋषीमुनी लोकांना ब्रह्मवृद्धांना जेवण असायचं. मग त्या ज्यावेळेला जेवणाच्या पंक्ती उठल्या की ते उष्ट्या पत्रावळ्या बाहेर फेकल्या की त्या उष्ट्या पत्रावळ्यातलं ही उष्ट काढायची पोट ताटिका, ती खायची, आपल्या पोरांना खाऊ घालायची. एके दिवशी अगस्त्य मुनी तिच्याजवळ आले. आल्यानंतर अगस्त्य मुनीचा तिने त्यांचा अधिकार ओळखला नाही आणि त्यांच्या जबडा पसरला. जबडा पसरता बरोबर अशी तुटून पडली. आवेशाने त्यांच्यापर्यंत धावून गेले. अगस्त्य मुनीने शाप दिला, जा हे राक्षसी सारखं कृत्य करून माझ्यावर तू धावून आले ना, तुझा भयंकर राक्षसाच्या योनीला धावून पडशील. तेव्हापासून ती ताटिका राक्षसी झाली. व ह्या राक्षसी या ताटिकेच्या भीतीनं त्या वनामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं, कोणी जाऊ शकत नव्हतं. भगवान परशुरामचंद्र गेले. आता आपल्याला सगळ्यांना एका एका बाणा सुरक्षित मारून टाकायचं, कारण आपलं रामायण अजून भरपूर आहे, जास्त काय सांगायचं. भगवान परशुरामचंद्राने आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला आणि त्या ताटिकेच्या दिशेनं सोडता बरोबर ती ताटिका खाली पडली. खाली पडता बरोबर तिचे पंचप्राण शोषण केले, तिचे त्रिविध ताप शोषण केले, तिचं पापपुण्य छेदन केलं आणि तिचा उद्धार केला. उद्धार करता बरोबर काही लोक म्हणतील की ती ताटिका तर त्यावेळेला प्रभूने मारली, परंतु तिचा इतिहास, तिची कथा आज एवढ्या अयोध्येत सांगण्याची गरज काय. तर आज गरज अशी आहे की ती ताटिका तर प्रभूने त्यावेळेला मारली, परंतु त्या ताटिकेची एक एक बहीण तुमच्या आमच्या हृदयात जन्माला आली. जी तुमच्या आमच्या अंतःकरणात हृदयात जन्माला आली त्या ताटिकेचं नाव आहे वासना रूपी ताटिका. ही वासना रूपी ताटिका जर तुम्हाला मारायची असेल तर त्याच्यासाठी राम नामाचा बाणच महत्वाचा आहे. म्हणून तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी, या नियमाप्रमाणे जन्म मरणाला कारणीभूत असलेली वासना जर तुम्हाला मारून टाकायची असेल, खणून काढायचे असेल, जाळून टाकायचे असेल, तर या वासनेला छेद करण्यासाठी तुम्हाला राम नामाचा बाणच महत्वाचा आहे. म्हणून रामाच्या बाणाशिवाय ती वासना मरू शकत नाही. ही वासना रूपी ताटिका मारण्याकरता आपल्याला ही कथा ऐकायची आहे. मग या ताटिकेला मुक्ती दिली. मग आता भगवान परशुरामचंद्र पुढे वाटचाल करतायत. पुढे सिद्धाश्रम नावाचा आश्रम लागतो. तिथं काही अस्त्रविद्या गुरु त्यांना शिकवतायत. पण तिथून मुक्काम संपल्यानंतर आता गुरुदेव आपल्या आश्रमामध्ये या दोघी परमवीरांना घेऊन येतात. भगवान परशुरामचंद्र प्रत्यक्ष आपल्याकडे आलेले आहेत याचा आनंद गगनात मावेल असं होतो. ज्याच्या प्राप्तीसाठी यज्ञ करायचा असतो तो राम आता माझ्या यज्ञाच्या संरक्षणासाठी आलेला आहे. विश्वामित्राचा आनंद गगनात मावेल असं झाला. परशुरामचंद्रांचं पाऊल त्या आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ पडता बरोबर वर आकाशामध्ये स्वर्गात असलेले जेवढे देव आहेत त्यांनी भगवान परशुरामचंद्रांवर पुष्पवृष्टी केली आणि प्रभूच्या नामाचा जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. विश्वामित्रांनी आपली आरती काढली, प्रभुरामचंद्रांचे चरण प्रक्षालन केले, प्रेमानं आरती ओवाळली आणि आता बघा यज्ञाचं संरक्षण करताय ना.
भगवान प्रभू रामचंद्र गुरुदेवांना विचारतात की गुरुदेवा, या यज्ञामध्ये विध्वंस करणारे राक्षस कोणत्या बाजूने प्रहार करतात, कधी प्रहार करतात ते मला सांगा. गुरुदेवांनी सांगितलं, रामा, आश्रमामध्ये यज्ञ सुरू झाल्यापासून 7व्या दिवशी हे राक्षस लोक या यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या राक्षसांना मारण्याकरता तुला आणलेलं आहे ना रामा, ते राक्षस सामान्य समजू नको, ते कोणाच्या हातून मरणार आहे पहिल्यांदा त्याचं वर्म ध्यानात घे. जो माणूस 7 दिवस जेवण करणार नाही, जो माणूस 7 दिवस अन्न खाणार नाही, जो माणूस 7 दिवस पाण्याचा थेंबही आपल्या पोटात जाऊ देणार नाही, जी व्यक्ती 7 दिवस जमिनीला आपली पाठ लावणार नाही, म्हणजे झोपणार नाही, सदैव जागृत राहील, त्याच्या हातून हे राक्षस मरतील, असं या राक्षसांना वरदान आहे. गुरु विश्वामित्रांच्या आदेशानुसार प्रभूंनी लक्ष्मणाला आज्ञा दिली, लक्ष्मणा, आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ तू उभा राहा, मी यज्ञ कुंडाजवळ उभा राहतो. ब्रह्मरुद्रांना आज्ञा दिली की आता तुम्ही वैदिक मंत्रघोष सुरू करा. ब्रह्मरुद्रांनी वैदिक मंत्रघोषाला प्रारंभ केला. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, 5वा दिवस झाला, 6वा दिवस झाला. राक्षस लोक विचार करतात की आता भगवान प्रभू रामचंद्र स्वतः यज्ञ संरक्षणासाठी आलेले आहेत, यांच्या नादी जर लागले तर आपल्याला मरणाशिवाय पर्याय नाही, परंतु यांचा बाण छातीत लागल्याशिवाय आपल्याला मुक्ती पण नाही. म्हणून 7व्या दिवशी सगळ्या त्या राक्षस लोकांनी हिंमत वाढवली आणि यज्ञावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मरुद्रांना दगड मारण्याचा प्रयत्न केला, ऋषीमुनी लोकांना काहीतरी फेकून मारण्याचा प्रयत्न केला. भगवान प्रभू रामचंद्रांनी आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला आणि ज्या दिशेने हे दगड फेकतायत, ज्या दिशेने हा प्रहार होत आहे, त्या दिशेने बाण सोडता बरोबर बाकीचे राक्षस तर मेलेत, परंतु ज्यांना मारायचं ते महान प्रतापी राक्षसांची परिस्थिती अशी झाली की जो सुबाहू होता तो जागच्या जागी गेला आणि प्रभूच्या बाणाचा नुसता वारा मारीच्याला लागला तर हा मारीच 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. आणि प्रभूच्या बाणाचा आवाज असा येता बरोबर ते खाली राक्षस पडता बरोबर प्रकार असा झाला की समुद्राचं जे पाणी आहे ते उचंबळायला लागलं, जेवढे काही झाड आहेत ते उरबडून पडायला लागली, पर्वत हलायला लागली, भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अशा प्रकारचं ते भगवान प्रभू रामचंद्राच्या नामाचा बाणाचा प्रताप. मग ह्या राक्षसांना मारता म्हणजे मारीच वेळा नाही, फक्त सुबाहू वेळा बरं का, कारण मारीच्याचा अजून पंचवटीकडे काम आहे. फक्त त्याला भीती दाखवली, 7 समुद्राच्या पलीकडे पाडला, त्याला भोवंडी आली, त्याला असा आकाशात उडवला की उडवल्यानंतर गवताचं पान जसं वारकणीमध्ये हेलकावे खातं त्या पद्धतीने तो हेलकावे खावा लागला आणि खाली पडला. मग या देव लोकांना पुन्हा विजय मिळाला. देव लोकांनी पुन्हा पुष्पवृष्टी केली, प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार केला आणि प्रत्यक्ष भद्रकाली माता भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर आली आणि भगवान प्रभू रामचंद्रांची प्रेमानं आरती ओवाळते, प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार करते. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान जी महाराज की जय. आता यज्ञाचं संरक्षण झालं, गुरु विश्वामित्रजी अतिशय आनंदित झाले. मग आपल्या परम शिष्यांनी केलेला जो पराक्रम आहे तो पराक्रम आपल्या शिष्य लोकांना सांगावा म्हणून एक सभा घेतली. त्या सभेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन करीत असताना अशी एक सुंदर घटना घडते की कुंकुमांकित अशा प्रकारचं पत्र घेऊन जनकाचे दूत त्या सभेमध्ये येतात आणि सभेमध्ये आल्यानंतर ते पत्र गुरु विश्वामित्रांच्या हातात येतं. गुरु विश्वामित्र ते पत्र वाचतात आणि अतिशय आनंदाने त्या पत्राचा जो समाचार आहे तो शिष्य लोकांना समजावून सांगतायत. पत्राचा समाचार असा होता की गुरु विश्वामित्रजी, माझी गोरटी कन्या सीता हिच्या स्वयंवराची रचना झालेली आहे, तर या स्वयंवरासाठी आपण स्वतः आपल्या शिष्य परिवारासहित आपल्या आप्तेष्टांसहित जनकपुरीला यावं. खाली स्वाक्षरी आपला विनीत राजा जनक. ते कुंकुमांकित अशा प्रकारचं पत्र गुरुदेवांनी समाजाच्या समोर वाचून दाखवलं आणि आता ह्या दोघही परमशिष्यांना आणि शिष्य लोकांना घेऊन गुरु विश्वामित्र आता जनकपुरीकडे निघालेले आहेत. जनकपुरीकडे जात असताना मध्यंतरी अशी एक सुंदर घटना घडते. कालच्या दिवशी आपण आमच्या
आदरणीय ताईंच्या अमृतवाणीतून भजन ऐकलेलंच आहे अहिल्याचं. त्या अहिल्याला मुक्ती कशी दिली त्या भजनातून सुंदर अशा प्रकारचं वर्णन आहे. फक्त आता ही अहिल्या कोणाची कोण, ही अहिल्या जन्माला कशी आली आणि हिच्या स्वयंवराची रचना कशी झाली तेवढं फक्त मला तुम्हाला सांगायचं. ती संक्षेपाने सांगताय की असा एक ओसाड आश्रम भगवान प्रभू रामचंद्रांना दिसला एका उपवनामध्ये. कारण आपल्या शास्त्रामध्ये वन, उपवन, उद्यान असे काही प्रकार आहेत. उद्यान वेगळं, उपवन वेगळं, वन वेगळं. भागवतामध्ये त्याचे प्रकार आहेत. एका उपवनामध्ये एका बाजूला कोपऱ्यात असा एक सुंदर आश्रम दिसला की त्याची रचना अशी होती की त्या रचनेला पाहून विश्वकर्मा सुद्धा लाजेल. सुंदर अशा प्रकारची विलोभनीय रचना. परंतु त्या आश्रमामध्ये राहायला कोणी नाही. सगळ्या झाडांची पानं खाली गळालेली, पानगळ झालेली. मुंगी सुद्धा तिथे राहायला नाही. ओसाड पडलेला आश्रम, त्यात झाडलोट झालेले नाही. कोणीच तिथे निवासासाठी नाही. आश्रम तर सुंदर दिसतोय परंतु निर्जन का झाला असेल. गुरुदेवांना प्रभू बोलतायत की गुरुदेवा हा सुंदर अशा प्रकारचा आश्रम परंतु ओस का पडला, हा आश्रम कोणाचा आहे, ओस पडण्याचं कारण काय सांगा. त्यावेळेला गुरुदेवांनी सांगितलं रामा हा आश्रम आहे गौतम ऋषी आणि अहिल्याचा. आश्रम का झाला, ओस का पडला, तर याच आश्रमामध्ये स्वर्गाचा अधिपती इंद्र ह्याने अहिल्याचं सत्वहरण केलं. म्हणून याच आश्रमामध्ये गौतम ऋषींनी इंद्रालाही शाप दिला आणि अहिल्यालाही शाप दिला. आणि तेव्हापासून या आश्रमामध्ये राहायला कोणीच नाही. हा निर्जन अशा स्वरूपाचा आश्रम आहे. म्हणजे या अहिल्याला शाप का दिला, ही अहिल्या कोणाची कोण, कृपा करून तो इतिहास मला सांगा. त्यावेळेला गुरु विश्वामित्र अहिल्याचा इतिहास भगवान प्रभू रामचंद्रांना समजावून सांगतायत. आता अहिल्या ही शिळा रूपातून मुक्त झाली. शिळा होती, मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणीने लंका दहन केली हनुमंते काशाने, आपण नेहमी प्रमाण म्हणतो. परंतु ही अहिल्या कोणाची कोण, अहिल्या जन्माला कशी आली याचा इतिहास बऱ्याच लोकांना अजून ज्ञात नाही. नाथ महाराज तो इतिहास सांगताय की या प्रजेचा, या जगाचा विधाता ब्रह्मदेव त्याने त्रैलोक्याचं तेज एकत्रित करून एक स्वरूप संपन्न कन्या जन्माला घातली. तिचं नाव ठेवलं अहिल्या. तिचं नाव ठेवलं अहिल्या. आता ब्रह्मदेवानं त्रैलोक्याचं तेज एकत्रित करून तयार केलेली कन्या किती सुंदर असेल. नाथ महाराज तिच्या सौंदर्याचं वर्णन करतायत की या जगतामध्ये सौंदर्याच्या बाबतीत नागपत्न्यांइतकं सौंदर्य कोणालाही नाही. स्त्रियांच्या ज्या जाती आहेत पद्मिनी वगैरे त्यापेक्षाही सुंदर अशा प्रकारचं तेज त्या नागपत्न्यांना. आणि नागपत्न्या सुद्धा हिच्या सौंदर्याला पाहून लाजतील असं हे अहिल्याचं तेज. मग या अहिल्या उपवर झाली. उपवर झाल्यानंतर सगळ्या लोकांची मागणी हिच्याकडे. इंद्राला असं वाटायचं की ही मला मिळाली पाहिजे. सूर्याला असं वाटायचं की ह्या ब्रह्मदेवाने मला दिली पाहिजे. एवढंच नाही, चंद्राला असं वाटायचं की मला दिली पाहिजे. वरुणाला असं वाटायचं की मला दिली पाहिजे. कुबेराला असं वाटायचं की मला दिली पाहिजे. सगळ्यांनी त्या अहिल्याची मागणी केली. ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की आता हे सगळे लोक मागणारे मोठमोठे आहेत. याला दिलं तर त्याला राग, त्याला दिलं तर त्याला राग. मग आपण हिच्या स्वयंवराची रचना करूया. कारण हिच्या स्वभावाला आणि सौंदर्याला शोभणारा तर वर कोणी दिसत नाही. मग ज्या वेळेला आपल्या मुलीच्या सौंदर्याला स्वभावाला शोभणारा वर दिसत नसेल त्यावेळेला स्वयंवराची प्रथा आपल्या शास्त्रात आहे. मग ब्रह्मदेवानं आपल्या या लाडक्या कन्येच्या स्वयंवराची रचना केली. एक युक्ती योजली. भला मोठा सभा मंडप दिला. त्या सभा मंडपामध्ये ऋषीमुनी लोकांची स्थानं वेगळी, राजा लोकांची स्थानं वेगळी, बाकीच्या लोकांची स्थानं वेगळी, देव लोकांची स्थानं वेगळी. आणि सगळे लोक सभेत स्थित झाल्यानंतर ब्रह्मदेवानं या गोरट्या कन्येला घेऊन व्यासपीठावर आगमन केलं आणि सर्वांच्या समोर जाहीर करताय की हे बघा सभास्थितांनो, ही माझी गोरटी कन्या अहिल्या ज्याला मिळावी असं वाटत असेल तिच्या स्वयंवराचा फड मी घोषित करताय.
या पणामध्ये जो उत्तीर्ण होईल त्याला ही माझी गोरटी कन्या वरमाला प्रदान करेल. सगळ्या लोकांना उत्सुकता लागली की आता ब्रह्मदेव कोणता पण जाहीर करतोय. ब्रह्मदेवाने पण जाहीर केला, ही माझी गोरटी कन्या ज्याला मिळावी असं वाटत असेल त्याच्यासाठी कोण असा आहे की जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला ही माझी गोरटी कन्या वरमाला प्रदान करेल. पृथ्वी प्रदक्षिणेची अट घालता बरोबर ज्याची जवळ जी जी वाहनं होती ते त्याची ताबडतोब घेतली. कोणी हिरो होंडा घेतली, कोणी काही नाही होंडा घेतली आणि आपल्या पर्यंत निघाले. ही अलीकडची वाहनं वेगळी बरं का. परंतु त्यावेळेला चंद्रानं आपला मृग घेतला, यमानं आपला टोणगा घेतला, त्याच्यानंतर इंद्रानं आपला ऐरावत घेतला. ती सगळी वाहनं घेऊन निघाले. बरे प्रत्येकाला अभिलाषा होती म्हणून एकमेकाच्या पुढे स्पर्धेनं क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करतायत, एकमेकाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु गौतम ऋषी त्या सभेमध्ये गौतम ऋषी विचार करतायत आपल्याजवळ तर काही वाहत नाही, परंतु पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला कशानं प्राप्त करून घेता येईल. गौतम ऋषी तत्वज्ञ योगायोगाचा की धर्म वचन लक्षात आलं की जो उभयमुखी गायीला प्रदक्षिणा करतो, उभयमुखी गाय म्हणजे गायीचं स्वतःच एक तोंड आणि वासरू बाहेर येताना एक तोंड, असं उभयमुखी गायीला जो प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. योगायोग असा की गौतम ऋषी अनुष्ठानाला बसले आणि डोळ्यासमोर प्रसूत होणारी गाय दिसते, ताडकन उठले आणि त्या प्रसूत होणाऱ्या गायीला नमस्कार केला आणि एक नाही तर लागोपाठ सारख्या त्रिवार प्रदक्षिणा केला. नाथ महाराज 3 प्रदक्षिणा केल्या असं लिहिलंय. आणि त्रिवार प्रदक्षिणा करून त्या सभा मंडपात आले. ब्रह्मदेवाने जाणलं की गौतम ऋषींनी पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य संपादन केलेलं आहे, म्हणून कुठलाही संकोच न करता ब्रह्मदेवानं अहिल्याला इशारा केला. अहिल्यानं आपल्या बापाने केलेल्या इशाऱ्यामुळे कोणताही संकोच न करता आपल्यापेक्षा वर मोठा आहे का लहान आहे याचा विचार न करता आपल्या बापाच्या संकेतानुसार आपल्या हातात असलेली जी वरमाला आहे ती गौतम ऋषीच्या गळ्यात घातली. गौतम ऋषीच्या गळ्यात वरमाला प्रदान करता बरोबर प्रकार असा झाला की ज्या ज्या लोकांना त्या अहिल्याचा अभिलाष होता ते सगळे एका मागून एक सभा मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. ज्याला सगळ्यात अभिलाष होता तो इंद्र पहिल्यांदा त्या प्रवेशद्वाराजवळ आला. पाहतो तर गौतम ऋषी तर मला प्रदक्षिणा करताना कधी दिसला नाही. बरं ज्या वेळेला प्रदक्षिणेची वेळ घातली त्यावेळेला 120च्या स्पीड गेली घालो, मला ओव्हरटेक करून कोणीच गेला नाही. हाय गौतम तर मला कधी प्रदक्षिणा करताना दिसलाच नाही. आणि अहिल्यानं वरमाला घातली कशी, अहिल्यानं वरमाला घातली कशी म्हटल्याबरोबर याला विचारायला पाहिजे. तो इंद्र ब्रह्मदेवाजवळ जातो. ते बोहुल्यावर उभे असताना त्यांच्याशी भांडण करताय. ब्रह्मदेवा, अरे आमच्यासारख्या देवांना जर अपमानित करायचं होतं तर स्वयंवराचं निमंत्रण दिलं कशा करता. अरे पृथ्वीच्या प्रदक्षिणेचे अट घालता बरोबर क्षणाचाही विलंब न करता आम्ही लगेच पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी निघालो. हा गौतम ऋषी तर कधी प्रदक्षिणा करताना दिसलाय नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं इंद्रा भानगड करू नको. धर्मसंकेताप्रमाणे धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे उभयमुखी गायीला जो प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करता येतं. या नियमाप्रमाणे गौतम ऋषींनी उभयमुखी गायीला 3 प्रदक्षिणा केलेल्या आहेत म्हणून अहिल्यानं त्याला वरमाला घातली आहे. परंतु बघा स्वर्गाचा अधिपती इंद्र त्याच सभेमध्ये एक अनर्थमूलक प्रतिज्ञा करतो. आज जरी या अहिल्यानं गौतमाला वरमाला घातलेली असली तरी माझ्या आयुष्यातला एक दिवस असा असेल की त्या दिवशी या अहिल्याला भ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या डोक्यातली ही कल्पना ब्रह्मदेवाने जाणली आणि गौतम ऋषीला ताकीद दिली की ऋषीवर्य, इंद्र आज अहिल्याकडे पाप दृष्टीने पाहताय, याच्या मनात वेगळे भाव आहेत. अहिल्याच्या डोळ्यात तेल घालून तुम्हाला सांभाळ करावा लागेल. योगायोग असा की सूर्याला खग्रास ग्रहण लागलं. ग्रहणाच्या पर्व कालामध्ये पूजापाठ करण्यासाठी गौतम ऋषी आणि अहिल्या माता हे गंगेवर गेले. ग्रहण संपलं. त्यावेळेला गौतम ऋषी अहिल्याला बोलतायत, अहिले
आज पितृतिथी पण आहे आणि आता ग्रहणाचा पर्वकाल संपल्यामुळे आपल्याला ऋषीमुनी लोकांना जेवण द्यायचं आहे, ब्रह्मवृद्धांना जेवण द्यायचं आहे. स्वयंपाकाची तयारी करण्याकरता जा. स्वयंपाकाची पाकसिद्धीची तयारी करण्याकरता अहिल्या माता आश्रमात येते. ही वेळ तो कपटी इंद्र साधतो. गौतम ऋषी गंगेवर आहेत, अहिल्या एकटीच आश्रमात आहे. विस्तारानं सांगणार नाही, फक्त मुद्दा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणं एवढा शिकतोय. शेवटी इंद्र विचार करायला लागला की या वेशात जर आपण गेलो तर ही अहिल्या पतिव्रता आहे, आपल्याला कधीच वश होणार नाही. म्हणून त्याने आपल्या इंद्राचं रूप टाकून दिलं आणि गौतम ऋषीचं हुबेहूब रूप धारण केलं आणि गौतम ऋषीचं रूप धारण करून तिच्या पाठीमागे जातोय आणि आपल्या मनातली जी पाप वासना आहे ती प्रगट करतोय. ती माता बोलते की अहो पतिदेवा, आज पितृतिथी आहे, ब्रह्मवृद्धांना भोजन द्यायचं आहे, ऋषीमुनी लोकांना जेवण द्यायचं आहे, पाकसिद्धी करायची आणि ह्या दिवसा हे कर्म करणं आपल्या शास्त्राला अनुचित अशा प्रकारचं आहे. परंतु तो कपटी इंद्र गौतम ऋषीच्या वेशात आलेला असे काही गिरवाणीचे शब्द बाहेर काढतो की अहिल्ये, तू पतिव्रता आहेस आणि पतिव्रतेचा असा धर्म आहे की ज्या वेळेला पतीची इच्छा होईल त्यावेळेला ती पूर्ण करणार. हे शब्द बोलल्यानंतर त्या माऊलीचा नाईलाज होतो आणि न होणारं कुकर्म तिथं घडतं. योगायोगसा की यांचं कुकर्म चालू असताना एका शय्येवर असताना गौतम ऋषी गंगेहून येतात. पाहताय तर पर्णकुटीमध्ये अहिल्या कोणाची तरी रथ होताना दिसतंय. कोण असेल? तोपर्यंत या अहिल्यानं गौतमाचं या इंद्राचं रूप ओळखलं. तो कोण आहे सांग. त्यावेळेला त्याने कबूल केलं की मी स्वर्गाचा अधिपती इंद्र आहे. त्यावेळेला ती माऊली त्याची गिरवत्सना करते. नाथ महाराज बोलतायत की त्याला अशी बोलते, जा पापिष्टा जन्माला, अरे स्वर्गाचा अधिपती असताना तुला हे नित्य कर्म करताना लाज वाटली नाही? जा, आता तुझी रती पूर्ण झाली, माझे पतिदेव जर आले तर तुलाही शाप देतील, मलाही भस्म करतील. हे दोघांची जी कुजबुज आहे, हे दोघांचे जे शब्द आहेत ते गौतम ऋषी आहेत. त्या पतिव्रतेचे शब्द ऐकता बरोबर तो थरथर कापायला लागला इंद्र. पण बाहेर जायचं कसं? बाहेर निघत असताना गौतम ऋषी त्याला दिसले, या वेशात जर गेलो तर आपली गत बरी होणार नाही. म्हणून बाहेर निघत असताना त्याने एक युक्ती केली. आपलं इंद्राचं रूप टाकून दिलं आणि एका मोराचं रूप धारण केलं आणि मोराच्या रूपात बाहेर पडतोय. गौतम ऋषीची ओळख की हा कोणीतरी कपटी आहे. आपल्या कमंडलूतलं पाणी तळ हातावर घेतलं, अभिमंत्रित केलं आणि अभिमंत्रित केलेलं पाणी त्या पडणाऱ्या मोराच्या अंगावर शिंपडल्याबरोबर त्या मोराची गती कोणतीच झाली. त्याला पुढेही जाता येणार, मागे येता येणार, जागच्या जागीच करतो. जसं तुम्ही उंदीर आता घरात पकडायचं असेल तर ते पकडण्याचा पिंजरा आणत नाही, ती पाठी लावली की बरोबर तो उंदीर तिथं चिटकतो. तसा हा मोर बरोबर तिथे चिटकतो. गौतम ऋषीने त्याला शाप दिला, तू कोण आहे? जा, हे नित्य कर्म तू केलाय ना, तुझ्या अंगाला 100 भोक पडतील, 1000 भोक पडतील. इंद्रा पडली बघे, मोठा इतिहास आहे. नंतर पर्णकुटीमध्ये आल्यानंतर त्या अहिल्याला बोलतायत, अहिल्या कपडे सावरतायत, स्वतःला पतिव्रता म्हणून घेते आणि हे नित्य कर्म करताना तुला लाज वाटत नाही. त्या तिची बोलत असताना ती बिचारी अगदी विनयतेने बोलते, पतिदेवा तुमच्या रूपात तो आला, त्या इंद्राचं कपडे रूप मला ओळखता आलं नाही, तुम्ही जे शिक्षा द्याल मी उभयाला तयार आहे. शेवटी गौतम ऋषीने संतापाच्या भरामध्ये, क्रोधाच्या आविष्कारामध्ये त्याला शाप दिला, जा, हे नित्य कर्म तू केलं, तू शिळाहून पडशील. शिळाहून पडशील म्हणता बरोबर शाप तर दिला, परंतु गौतम ऋषीला पश्चाताप पण झाला. तो पश्चाताप कशा स्वरूपाचा आहे? घरी गेल्यानंतर हे भावार्थ रामायण घ्या आणि वाचा, कारण तो पश्चाताप मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण त्याचा विपरीत परिणामही समाजावर होऊ शकतो. म्हणून ती शांत बुद्धी ठेवून तो पश्चाताप कसायचा. शेवटी गौतम ऋषीने ती अहिल्या माता बोलते की मी दगड रूपात पडते, परंतु या दगडाच्या योनीतून मला मुक्ती कधी मिळेल, कृपा करून ते सांगा. त्यावेळेला गौतम ऋषीने सांगितलं की ज्या वेळेला माझे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र या इकडे येतील आणि त्यांच्या पवित्र चरणाचा स्पर्श तुला होईल,
त्यावेळेला तो शिळेच्या रूपातून मुक्त होईल. त्या आश्रमामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांना गौतम ऋषी फिरवतायत, आपले विश्वामित्रजी फिरवतायत. फिरवल्यानंतर ज्या शिळेच्या रूपात ती अहिल्यामाता तिथे पडलेली होती, त्या शिळेला भगवान प्रभू रामचंद्र दयाळू अंतःकरणानं आपल्या पायाचा स्पर्श करतायत. पायाचा स्पर्श होता बरोबर ती दगड रूपात पडलेली अहिल्या पुन्हा स्त्री रूपात प्रगट झाली. आणि स्त्री रूपात प्रगट झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करते आणि प्रभूच्या नामाचा जय जयकार करते. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय. त्या अहिल्याला मुक्ती दिल्यानंतर आता ती माता सुंदर अशा प्रकारची स्तुती करते. ती स्तुती पण तुम्ही घरी जाऊन आता हा पुढचा इतिहास फक्त मला आज संपवायचा आहे. मग आता पुढे जात असताना ज्या सीता मातेच्या स्वयंवरासाठी भगवान प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला घेऊन गुरु विश्वामित्र जात आहेत, ही सीता माता कोण, सीता माता कधी जन्माला आली, त्या सीता मातेच्या जन्माचा पूर्व इतिहास नाथ महाराज सांगतायत. नाथ महाराजांच्या लेखणीप्रमाणे तो इतिहास तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तोपर्यंत फक्त घशाला विश्रांती मिळावी म्हणून फक्त 2 मिनिट देवाचं भजन करा. राजा राम 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 राजा राम राजा राम 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 सीता राम राम राम.
अहिल्या मातेचा उद्धार करून गुरु विश्वामित्र आपल्या दोघे परमशिष्यांना घेऊन काही शिष्य समवेत असलेल्या सगळ्यांना घेऊन जनकपुरीमध्ये वाटचाल करतायत। जनकपुरीमध्ये त्या पंचक्रोशीत आगमन होता बरोबर या सगळ्यांना अनुभूती अशी आली की जनकपुरीच्या पंचक्रोशीमध्ये असलेली जी झाडं होती त्या झाडांच्या सावलीमध्ये बसल्यानंतर अशी अनुभूती येत होती की आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक तिघही तापांचं निवारण त्या सावलीमध्ये बसल्यानंतर झाल्याची अनुभूती येत होती। कारण ती विदेहाची नगरी म्हणून सुरुवातीच्या दिवशी आपण बोलून घेऊ। या रामायणामध्ये 3 नगरी आहेत। पहिली अयोध्या नगरी, दुसरी मिथिला नगरी, तिसरी लंका नगरी। अयोध्या नगरी आपण ज्यात बसलेलो आहोत ती वैराग्य भूमी आहे। मिथिला नगरी ही प्रेमभूमी आहे आणि लंका नगरी ही भोगभूमी आहे। अयोध्या नगरी ही वैराग्य भूमी आहे म्हणून ज्ञानरूपी राम तिथे जन्माला आलेला आहे। आता मिथिला नगरी ही प्रेमभूमी आहे म्हणून भक्ती रूपी सीता माता तिथे अवतार घेणार आहे। आता ही भक्ती रूपी सीता माता अवतार घेणार, परंतु हिच्या जन्माचा इतिहास काय? आपली आराध्य देवता आहे, आपली जगदंबा आहे, आपल्या प्रत्येकाला तो इतिहास माहिती पाहिजे। ज्या वेळेला गुरु विश्वामित्राचं आगमन झालं त्यावेळेला जनक राजे आपल्या सगळ्या पत्न्यांना घेऊन यांच्या आदरातिथ्याची तयारी करतायत, त्यांचे चरण प्रक्षालन करतायत, प्रेमानं यांना आरती ओवाळतायत। ज्या वेळेला त्या जनक राजाचं लक्ष भगवान प्रभुरामचंद्रांकडे जातं त्यावेळेला त्यांच्या स्वरूपापासून एक किंचितही ती दृष्टी बाजूला यायला तयार नाही। जनक राजे विचारात पडले, मायावी जगतातले कोणतेही पदार्थ किती जरी सुंदर असले तरी त्यांच्याकडे पाहून माझी चित्तवृत्ती कधीच आकर्षित होत नाही, परंतु या राजविद्याकडे पाहिल्यानंतर पाहिली या वेध लावी वैसे जीवी जळवली अशी अवस्था झाली आहे की डोळ्याची पापडी लवेल एवढाही वेळ त्या स्वरूपापासून दृष्टी बाजूला यायला तयार नाही। एका क्षणात त्याने वेधून घेतलेले आहे। दिवीश नलगे मन वेदिता एवढी तुझी स्वरूपता असेल तरी कोण? गुरु विश्वामित्रांना विचारलं की गुरुदेवा आपल्या सोबत आलेले 2 राजपिंडे कोण आहेत? तेव्हा गुरुंनी सांगितलं की हे बघ राजा, हे राजा दशरथाचे 2 कुमार आहेत। हा मोठा राम आणि लहान आहे तो लक्ष्मण। पण लक्षात ठेव, राम नुसता राम नाही तर राम प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे आणि लक्ष्मण प्रत्यक्ष शेषाचा अवतार आहे। परब्रह्म भगवान म्हणता बरोबर तर त्या राजा जनकाला एवढा राग आला की राजा जनक विचार करतोय की राम जर प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे याची अनुभूती तर मला आली की परब्रह्मापासून माझी दृष्टी बाजूला जाऊ शकत नाही, पण हा राम जर परब्रह्म असेल तर याने माझ्या घरी जन्म घ्यायला पाहिजे होता, कारण याने जन्माला येण्याची पुण्यही मी संपादन केलेली होती। राजा दशरथाच्या घरी जन्म कसा घेतला? कारण जन्मोजन्मी याचा ध्यास मी केलेला आहे, जन्मोजन्मी याचं भजन मी केलेलं आहे, माझ्या घरी याने जन्म घ्यायला पाहिजे होता। पण हा विचार करता करता विचार येत आहे आता जन्माला येण्याची क्रिया तर होऊन गेलेली आहे, आता विचार करून उपयोग नाही। पुढे आलेली एक संधी आहे, हा आता आपल्या मुलाच्या रूपात जरी घरी जन्माला नाही आला पण आता पुढे जावाई केल्याशिवाय याला परत सोडायचं। सीता मातेनं प्रभूला पाहणे अगोदर जनक राजाने आपला जावाई निवडून टाकला। मग आता हे सगळे लोक एका ठिकाणी व्यवस्थित आश्रमामध्ये असतात ना, जनकाचे पुरोहित त्यांचं नाव शतानंद। शतानंद हे जनकाचे पुरोहित, परंतु हे कोण? गौतम ऋषी आणि अहिल्याला जी मुलं होती त्यातला ज्येष्ठ पुत्र म्हणून शतानंद हा जनक राजाचा पुरोहित होता। मग गुरु विश्वामित्र जनक राजाला आपल्या याला बोलतायत शतानंदाला, शतानंदा ज्या सीतेच्या स्वयंवराचं हे सगळं काही निमंत्रण मिळालेलं आहे, ही सीता जनक राजाला कधी झाली, हिची जन्मतारीख काय? हिचा बर्थडे आपल्याला करायला पाहिजे ना।
आता बड्डे शब्द का वापरताय की आता आपल्याला आपली जगदंबा आहे, आपल्याला तिचं भजन करायचं आहे, तिचं भजन करून मोहरूपी महिषासूर मारायचा आहे. तर त्या आदि शक्तीच्या निर्मितीचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. सांगा, राजा जनकाचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं कुशध्वज. या दोघांनाही बायका, एकाची सून येणार एकाची सून येणार, अनेक बायका होत्या त्यांना. सांगा बरं, जनक राजाला कोणत्या बायकोपासून सीता झालेली होती? मग जनकाची मुलगी कसं म्हणताय तुम्ही? बरं जाऊ द्या, ती कुठून झाली? जमीन ते नापात पाणी का? शांतते नाही का? सीता मातेच्या जन्माचा इतिहास नाथ महाराजांच्या लेखणीप्रमाणे आहे. अगदी वेळेच्या संपणार आहे, कारण मर्यादा आहे. पुढचे आपले कोणताही कार्यक्रम विस्कळीत होऊ नये म्हणून अगदी आमच्या पूज्य तात्यासाहेबांनी घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन अजिबात आम्ही करणार नाही. परंतु तुम्हालाही तुमची तृषा शांत झाली पाहिजे, याही नियम मोडणार नाही. ज्या सीता मातेचं भजन करून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, ज्या सीता मातेचं भजन करून आपल्याला जन्म मरणाची परंपरा खंडित करायची आहे, ज्या राम जी आमच्या भगवान पूज्य आराध्य दैवताची अर्धांगिनी म्हणून सीता येणार आहे, ती सीता कोण? ती सीता जन्माला कशी आली? नाथ महाराज सांगताय, पूर्वी पद्माक्ष नावाचा राजा, अतिशय धार्मिक, अतिशय पराक्रमी, त्याने जगदंबेची आराधना केली. जगदंबा प्रसन्न झाली आणि त्याला बोलते, राजा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. तो राजा काय बोलतोय, माते मी तुझी आराधना याच्यासाठी केली की तू माझ्या घरी कन्येच्या रूपात जन्माला यायला पाहिजे. मी तुझा बाप आणि तू माझी मुलगी, असं नातं तुझं माझं असलं पाहिजे. म्हणजे बेटी बचाव अभियान आता तर नाहीये बर का. मुलींचा लढा त्यावेळेला राजे लोकांनाही होता. तू माझ्या घरी मुलीच्या रूपात जन्माला यायला पाहिजे. ती जगदंबा म्हणायला लागली, बाबा तू माझी आराधना केली, परंतु तुझी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, कारण मी जरी जगदंबा असली, जगत जननी असली, तरी जन्माला येण्याचं स्वातंत्र्य मला नाही. हा, तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर ज्याच्या सत्तेनं मी हे कार्य करते त्या महाविष्णूची आराधना कर. महाविष्णूने जर मला आज्ञा दिली तर मी तुझ्या घरी मुलीच्या रूपात यायला तयार आहे. मग ही जगदंबा आपल्या घरी मुलीच्या रूपात जन्माला यावी एवढ्या करता त्या पद्माक्ष राजानं महाविष्णूची आराधना केली. अनंत वर्ष गोष्टी गेली. महाविष्णू प्रसन्न झाले. राजा बोल, काय मागायचं ते? राजा हात जोडतोय, बोलतोय, न सांगता तुम्हाला कळव येते अंतर की तुम्हाला काय कळत नाही. माझ्या मनाची इच्छा आहे की तुमच्या आश्रित असलेली जगदंबा, तुमच्या आश्रित असलेली लक्ष्मी माझ्या घरी मुलीच्या रूपात जन्माला यायला पाहिजे. ती माझ्या मांडीवर बसून मी तिला मुलगी म्हणून खेळवलं पाहिजे. मी तिचा बाप, ती माझी मुलगी. महाविष्णू त्या राजाची समजूत काढतायत. हे बघ राजा, लक्ष्मी अशी शक्ती आहे की ती जवळ आल्यानंतर दुःख होणार हे निश्चित. लक्ष्मी ज्याच्या जवळ जितकी तितकं दुःख. म्हणून तू लक्ष्मीला पत्नीच्या रूपात जरी स्वीकारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला दुःख आहे, आणि मुलीच्या रूपात जरी स्वीकारण्याचा प्रयत्न केला तरी तुला दुःखच पदरात पडणार आहे. तू हे सोडून काही माग. राजा हट्टी होता. तो म्हणायला लागला, माझा दुसरे प्रलोभन दाखवून माझी दिशाभूल करू नको. द्यायचं असेल तर हे दे, नाही तर जाऊ दे. शेवटी महाविष्णूचा नाईलाज झाला. पण महाविष्णूने एक मातुलिंग नावाचं फळ त्या राजाला दिलं. मातुलिंग या शब्दाचा अर्थ मराठी वाङ्मयाच्या शब्दकोशात असा आहे, महारोग्याचं फळ. ते फळ दिलं आणि सांगितलं, हे देवघरात ठेव, याची पूजा कर आणि काही काळानंतर याला फोड, विधीर कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. राजाने ते फळ घेतलं, देवघरात ठेवलं, देवळात ठेवलं, त्याची पूजा केली आणि काही काळानंतर ते फळ फोडलं, विधीर केलं, त्याचे 2 तुकडे केले, शकल केले, तर त्यातून एक सुंदर कन्या रत्न बाहेर आला. ती कन्या इतकी सुंदर
कारण महाविष्णूच्या वरदानापासून मिळाले. लहानाची मोठी नाही, उपवर झाली. आपल्या घरी जन्माला आले, आपलं नाव चालवलं पाहिजे हिने, म्हणून त्या राजानं तिचं नाव ठेवलं पद्माक्षजा किंवा पद्मिनी. ही मुलगी लहानाची मोठी झाली, उपवर झाली. आता उपवर झाल्यानंतर लग्नाची चिंता बापाला लागते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. लग्नाची चिंता बापाला लागते, कारण आई वडिलांना केवढी मोठी चिंता असते. संस्कृतामध्ये असा एक श्लोक आहे, बाकीच्या लोकांना ती चिंता नसते. आता तुमच्या आमच्यासारख्याला काय चिंता येते? दुसऱ्याची मुलगी असली तर ते मायबाप पाहतील. संस्कृतातला सुभाषित आपल्याला माहिती आहे की कन्या वर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुल विच्छन्ति निष्ठांत वितरे जनहा. पहिल्यांदा लग्न कार्यामध्ये प्राधान्य जे दिलं जातं ते कन्येच्या मनाला. ती कन्या ज्या वेळेला वराला पाहते त्यावेळेला ती ठरवते पहिल्यांदा की हे मॉडेल कोणत्या कंपनीचं आहे, आणि तिला जर ती कंपनी पसंत पडली तर पुढचे व्यवहार होतात. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. आई वडील यांचं गोत्र देणे घेण्याचे व्यवहार काय होतात एवढं पाहतात. भाऊ बंधकीचे लोक यांचं गोत्र तिथं जुळते की नाही पाहतात, परंतु तुमच्या आमच्यासारखे सप्ताह आलेले लोक बाकीचं काहीच पाहत नाही. यांचं गोत्र जुळो न जुळो, परंतु यांच्या लग्नात भेद कशाला आहे? गुलाबजाम. याला पद्माक्ष राजाला चिंता लागली की आता मुलीचं स्वयंवर करायचं आहे. हिच्या स्वभावाला वैभवाला शोभणारा वर दिसत नाहीये. स्वयंवराची तयारी केली. भला मोठा सभा मंडप दिला. देशोदेशीचे राजे, राक्षस लोक, देव लोक, गंधर्व लोक सगळ्यांना निमंत्रित केलं. प्रत्येकाच्या मानाप्रमाणे आसनं तयार केली, आणि आसनं तयार केल्यानंतर तो पद्माक्ष राजा आपल्या गोरट्या कन्येला घेऊन त्या व्यासमंचावर आला आणि त्याने आवाहन केलं. आता याचा जो पट आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, जरा शांततेने ऐका. सगळ्या सभास्थितांना ताकीद देतो की हे बघा सभास्थितांनो, ही माझी गोरटी कन्या पद्माक्षजा ज्याला मिळावी असं वाटत असेल त्याच्या स्वयंवराचा जो पट आहे तो मी जाहीर करतोय. सगळ्यांना उत्सुकता लागली. हा कोणता पट जाहीर करताय? राजाने पट जाहीर केला की ज्याच्या चेहऱ्याचा सुदीड ओटी म्हणजे आकाशासारखा रंग असेल त्याला ही माझी गोरटी वर मला प्रदान करेल. ज्याच्या चेहऱ्याचा आकाशासारखा निळा रंग असेल त्यालाही माझी गोरटी वर मला प्रदान करेल. हा पट जाहीर करता बरोबर ते देव लोक आपल्यासारखे शौकीन होते. एक एक छोटा छोटा रसा त्यांनी केशात नेलेलाच होता. आपला रंग आकाशासारखा निळा आहे की नाही लपून बघायला लागले, चोरून बघायला लागले. आपला रंग तर काही निळा रंगाचा दिसत नाही चेहरा. आपल्याला भिडणार हे निश्चित झालं. व सगळे लोक त्या पद्माक्ष राजावर तुटून पडले की राजा, अरे आमच्या सगळ्या लोकांना अपमानित करायचं होतं तर स्वयंवराचं निमंत्रण दिलं कशा करतात? देव लोक त्याच्यावर तुटून पडले, राक्षस तुटून पडले, दैत्य तुटून पडले, बाकीचे राजे लोक तुटून पडले. परंतु राजा एवढा पराक्रमी होता, याने सगळ्यांच्या बाणांना परतवून लावले आणि आपल्या अमोघ बाणानं बाकीचे काही मारून टाकले, बाकीचे पळवून लावले. परंतु प्रकार असा झाला की जे पळून गेलेले होते ते गेले, जे गेले ते तिथे गेले, परंतु सगळ्यांच्या बाणांची वर्षावृष्टी याच्या अंगावर झाल्यामुळे हा राजाही तिथं गेला. राजा तिथं गेला म्हटल्यानंतर जे पळून गेलेले होते ना त्यांना ही बातमी कळाली की आता या पोरीचा आश्रय जाता गेला. आता हिला आश्रय देणारा कोण? म्हणून जे पळून गेलेले होते ते परत आले आणि या मुलीवर झडप घालणार. तेवढ्यामध्ये या मुलीनं हुशारी अशी केली की त्या यज्ञ प्रज्वलित केलेलं जे यज्ञकुंड होतं सभा मंडपामध्ये त्या यज्ञकुंडामध्ये उडी घातली. उडी घालता बरोबर बाकी ज्यांचा नाईलाज झाला ते सगळे निघून गेले. आता पुढचा इतिहास आहे. सगळी ती नगरी राक्षस लोकांनी उद्ध्वस्त करून टाकली, घरदार पाडून टाकले. काही दिवसानंतर लंकेचा अधिपती रावण आणि त्याचा एक प्रधान, त्याचं नाव सारण. सारण नावाचा प्रधान उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्यटनासाठी कुठे निघाला होता देव जाणे. त्या सारणाचं लक्ष या मुलीकडे गेलं. ती मुलगी त्यावेळेला या अवस्थेत होती की सूर्योदय झालेला होता, सूर्याचं कोवळं ऊन पडलेलं होतं आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये ही पद्माक्षजा केस मोकळे सोडून त्या यज्ञकुंडाजवळ बसलेली होती. त्या सारणाचं लक्ष विमानातून तिच्याकडे गेलं.
आणि रावणाला बोलतोय महाराज जरा विमानाच्या खिडकीजवळ या बरं. म्हटले कशासाठी? म्हटले खिडकीजवळ या तर खरं. रावण आला खिडकीजवळ आणि दुरून त्याने वरून अंगुली निर्देश केला, मोठानं खुणावलं की राजेसाहेब ती यज्ञ कुंडाजवळ बसलेली तरुणी कोण आहे, तुम्ही बघितली का? ओळखलं का तिला? म्हटले नाही. म्हटले हीच ती तरुणी आहे की जिच्या करता आपल्या बापाला प्राणाला मुकावं लागलं, जिच्यासाठी देव लोकांना अपमानित व्हावं लागलं, जिच्यासाठी राक्षसांचं रणकंदन झालं, जेवढं ते रणकंदन झालं ती ही कारणीभूत असलेली मुलगी आहे. तिचं ते सौंदर्य पाहता बरोबर त्या रावणानं ते विमान तिथं उतरवलं आणि त्या यज्ञकुंडाजवळ आला. यज्ञकुंडाजवळ आल्यानंतर त्या तरुणीवर, त्या पद्माक्षेवर झडप घालणार तेवढ्यामध्ये त्या पद्माक्षेने पूर्वीप्रमाणे त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली धगधगत्या ज्वालामध्ये. हा रावण महत्वाकांक्षी होता. याने ते यज्ञकुंड विझवलं आणि उकरून काढण्याचा प्रयत्न करताय, खोलवर जातोय. त्याला ती मुलगी तर काही दिसत नाही, परंतु उकरत गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये मुलगी तर काही आली नाही, परंतु 5 सुंदर रत्न आले. ते रत्न असे की माऊलीच्या भाषेत बोलायचं तर पाहता पृथ्वीचे गुण थोडे ऐसे अनार्य रत्न चौकट. तराजूच्या एका बाण्यामध्ये ते रत्न आणि एका बाजूला समुद्र बनायचे पृथ्वी, तरीही त्या पृथ्वीपेक्षा रत्नाची किंमत मोठी. असे 5 रत्न ते त्या रावणाने घेतले, एका पेटीत बंदिस्त केले. बंदिस्त केल्यानंतर ती पेटी विमानात ठेवली, लंकेत आला आणि ती पेटी आपल्या देव्हाऱ्यात ठेवली. आता मला सांगा, एखादा मौल्यवान दागिना जर तुम्ही विकत आणला तर तो दागिना आणल्याची पहिली बातमी, खुश खबर तुम्ही कोणाला सांगता? खरं सांगा ना, बोला. तसं रावणानं आपली पहिली बातमी सांगितली आपली आवडती राणी मंदोदरीला. मंदोदरी तुझ्यासाठी मी काय आणलंय बघ. मंदोदरी काय म्हणते, जा तर कर म्हणते देवाऱ्यामध्ये, तुझ्यासाठी 5 रत्न आणलेले. ती मंदोदरी गेली, तिला पेटी उघडता येणार. रावणानं पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, त्याला उघडता येणार. मग शिपायांच्या मदतीने ती पेटी उघडली. आता त्याने 5 रत्न आणले होते, परंतु ते पेटी उघडल्यानंतर रत्न तर काही दिसले नाही, परंतु त्यातून पुन्हा एक सुंदर कन्या रत्न बाहेर आले. मंदोदरी ही पतिव्रता, तिने सगळं भविष्य घातलं की ही जी मुलगी आहे ही काही साधी दिसत नाहीये, ही राक्षस कुळाचा नायनाट करण्याकरता इथे आलेली दिसते. म्हणून तिने पुढचं भविष्य जाणलं आणि शिपायांना सांगितलं की हे बघा, हिला जर आता तुम्ही ठेवलं तर 4 दिवसात नाही, लागलीच आमचं आम्हाला वैधव्य प्राप्त होईल, राक्षस कुळाचा नायनाट होईल. म्हणून तिला आपल्या राज्यात ठेवू नका, हिला दुसऱ्या राज्यात न्या आणि तिला जमिनीमध्ये पुरवून द्या. शिपायांनी ती पेटी बंदिस्त केली, पेटी विमानात ठेवली. विमान उड्डाण करताना त्यावेळेला आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली की रावणा, अरे आज जरी तू बळजबरीने तुझ्या नगरीतून आम्हाला बाहेर घालवत असला, परंतु काही दिवसानंतर मी या नगरीत येईल आणि राक्षस कुळाचा नायनाट करून परत जाईल. हे ती आकाशवाणी ऐकता बरोबर रावण घाबरला. त्या विमानानं उड्डाण केलं. ते विमान लंकेतून भारतात आलं, भारतातून नेपाळमध्ये गेलं. नेपाळची राजधानी काठमांडू जनकपुरी, तिथे एका जंगलात उतरलं. एका शेतामध्ये ते विमान उतरल्यानंतर ती पेटी शिपायांनी काढली. एका शेतामध्ये बांधाच्या बाजूला ती पेटी खड्डा खोदून पुरवून दिली. ते त्यांच्या लंकेत निघून गेले. आता प्रकार असा झाला की ज्या शेतामध्ये ती पेटी पुरवलेली होती ते शेत जनक राजानं एका ब्राह्मण बाबाला वृत्ती म्हणून उदरनिर्वाहासाठी दान केलेलं. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, शेतकऱ्याचा नियम आहे की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताला बैलजोडीची पूजा करावी, नांगर वखर या अवजारांची पूजा करावी, शेती मातेची ओटी भरावी. तो जो क्षेत्रदूत होता, ज्याला आपण सालदार म्हणतो, त्याला सांगितलं बाबा गुढीपाडव्यासारखा मुहूर्त आहे, बैलजोडीची पूजा करायची आहे, अवजारांची पूजा करायची आहे, एक नांगर घे, 1 तास का होईना मारू नये आणि शेती मातेची ओटी भरू नये. त्याने सगळं पूजेचं साहित्य सोबत घेतलं, नांगर घेतला, बैलजोडी घेतली, शेतात आला.
नांगर जोडला, शेतीची ओटी भरली, बैलजोडीची पूजा केली आणि पहिला तास ओढायला लागला. आता नांगर आपला पूर्वी शेतकऱ्यांचा लाकडी असायचा, आता ट्रॅक्टरचा नांगर वेगळा, लाकडी असायचा. त्या नांगराला एक लोखंडी कुसा असायचा, काही भागात त्याला शीत म्हणतात. तर तो फाळ म्हणतात, काही लोक फाळ म्हणतात, काही शीत म्हणतात. तर तो कुसा जमिनीत गेला. तो शेतकरी क्षेत्रदूत, त्या ब्राह्मण बाबाचा काम करणारा गडी, तो काही अंतर चालत चालत जाता बरोबर त्या कुशाला ती जमिनीत पुरवलेली पेटी लागली आणि ती पेटी वर उभारून आली. हा काहीतरी भूमिगत ठेवाय, आपल्या मालकापर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. कारण तो जो सालदार होता तो त्रेतायुगातला होता. आपण काम करणारे गडी आहोत, कामाचा मेहनताना आपल्याला मिळतोय, मजुरी आपल्याला मिळते, मालकापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. म्हणून त्याने ते बैलजोडी सोडली, पेटी घेतली आणि ब्राह्मण बाबाकडे आला. बाबा, तुम्ही मला शेतीला नांगरायला पाठवलं होतं, नांगराच्या कुसाला हा पेटी लागली, हा भूमिगत ठेवाय, तुम्ही घ्या. तो ब्राह्मण बाबा विचार करतोय की जनक राजानं आपल्याला ही शेती उदरनिर्वाहासाठी वृत्ती म्हणून दान दिलेली आहे, यामध्ये आलेलं उत्पन्न घेण्याचा आपला अधिकार आहे. भूमिगत ठेवावर आपला काहीच अधिकार नाही. हा भूमिगत ठेवा राजाच आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. कारण ते ब्राह्मण बाबा सुद्धा त्रेतायुगातलेच होते. त्या ब्राह्मण बाबाने ती पेटी घेतली आणि जनक राजाच्या दरबारात आणून टाकली. जनक राजाने सांगितलं की राजेसाहेब, तुम्ही मला उदरनिर्वाहासाठी जी शेती दान दिली होती, त्या शेतीमध्ये ही पेटी पुरवलेली होती, ती माझ्या क्षेत्रदूताला लागली. हा भूमिगत ठेवाय, आलेलं उत्पन्न घेण्याचा माझा अधिकार आहे. भूमिगत ठेवा तुमचा आहे, राजाचा असतो, तो तुम्ही घ्या. जनक राजा म्हणायला लागला, ब्राह्मण बाबा, एकदा दान दिलेली जी वस्तू आहे ती परत घेता येत नाही. मी तुम्हाला शेती दान दिले, त्यात येणारं उत्पन्न खाण्याचा तुमचा अधिकार, आणि जो भूमिगत ठेवा असेल त्याच्यावरही तुमचाच अधिकार. मी ती घेणार नाही. ती पेटी दिनाश्रितासारखी पडली. त्या पेटीचा स्वीकार करायला राजा जनकही तयार नाही आणि ब्राह्मण बाबाही तो स्वीकार करायला तयार नाही. मग तिथं काही ऋषीमुनी लोक आले. त्या ऋषीमुनी लोकांनी राजा जनकांना विनंती केली की राजेसाहेब, त्या पेटीला पहिल्यांदा उघडा, त्यात काय निघतं ते तर बघा, घ्यायची कोणी तो प्रश्न नंतरचा आहे. मग ती पेटी उघडली. ती पेटी उघडल्यानंतर त्यातून सुंदर अशा प्रकारचं कन्यारत्न बाहेर आलं. ते कन्यारत्न म्हणजे आपण जिची पूजा करणार आहोत ते आपली आदिशक्ती सीता माता. आता ही सीता कशी, तिला किती नाव आहेत बघा. पद्माक्ष राजाच्या घरी ती जन्माला आली म्हणून पद्माक्ष राजानं ठेवलेलं तिचं नाव पद्मिनी किंवा पद्माक्षजा. नागराच्या फाळाला शीत म्हणतात म्हणून तिचं प्रसिद्ध नाव आहे सीता. राजा जनकाच्या घरी ती जन्माला आली म्हणून तिचं पुढचं नाव आहे जानकी. धरणीमध्ये ती पेटी सापडली म्हणून तिचं पुढचं नाव आहे धरणीजा. राजा जनकाच्या नगरीचं नाव आहे मैथिली म्हणून तिचं मिथिला नगरी म्हणून तिचं पुढचं नाव पडलं मैथिली. आणि राजा जनक हा विदेही होता म्हणून तिचं प्रसिद्ध नाव आहे वैदेही. तुम्हाला तिला कोणत्या नावाने हाक मारायचा ते तुम्ही ठरवा. असा सीता मातेच्या जन्माचा पूर्वजन्माचा इतिहास नाथ महाराजांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे सांगितलेला आहे. विस्तारानं वेळेअभावी सांगता आलं नाही म्हणून क्षमा, परंतु आहे तो भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माऊलींच्या गुरुदेवांच्या कृपेने प्रयत्न केला. आता आपले पुढचे कार्यक्रम फार महत्वाचे आहेत म्हणून फक्त नियमाप्रमाणे आपलं भजन घ्या आणि भजन झाल्यानंतर आरतीची तयारी. हरे राम राम राम